Praise the Lord. देवाला धन्यवाद. Are you ready for an adventure with God? देवासोबत साहसपूर्ण प्रवास करायला तयार आहात? Amen. God has great things for each one of us. देवाकडे आपल्या प्रत्येकासाठी महान गोष्टी आहेत. Amen. आमेन. We just have to find out His will केवळ देवाची इच्छा शोधून काढायची and live. आणि जगायचं. Praise God. आमेन. Blessed are you poor. जे गरीब ते धन्य. The power of dependence. अवलंबून राहण्यामागचे सामर्थ्य. Blessed are you poor. जे गरीब ते धन्य. We'll open our Bibles to Luke chapter 6 verse 20. लूकचा 6वा अध्याय आणि त्यातलं 20वे वचन यावेळेला आपण सर्वांनी काढूया. Blessed are you poor, for yours is the kingdom of God. लूक 6:20 मध्ये लिहिलंय, अहो दीनांनो, जे मी गरीब म्हटले त्याला अहो दीनांनो, तुम्ही आशीर्वादित आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे. Praise God. आमेन. You know, Jesus opens his mouth and says something that shakes even logic. येशू ख्रिस्त इथे आपलं मुख उघडून असं काहीतरी बोलतात की ज्यातून तर्क वितर्क सुद्धा हादरतात. He said, Blessed are you poor. येशू म्हणाले, जे दीन ते आशीर्वादित. Now some will say, wait a minute. आता काही जण म्हणतील, पण थांबा, How can poverty be a blessing? गरिबी किंवा दीनता कशी काय आशीर्वाद ठरायची? Because Jesus said, Blessed are you poor. कारण की येशू म्हणाले, जे गरीब ते आशीर्वादित, जे दीन ते आशीर्वादित. That means if you are poor, you are blessed. याचा अर्थ जेव्हा तुम्ही गरीब तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहे. Is that what Jesus was saying? असं येशू म्हणतायत का? How can lack qualify for the kingdom? कमतरता देवाच्या राज्यासाठी कसं काय आपल्याला गुणवत्तावान करू शकते? Because he said, Blessed are you poor, because yours is the kingdom of God. कारण येशू ते इथे म्हणाले, जे गरीब ते आशीर्वादित कारण देवाचे राज्य तुमचे आहे. That means the kingdom of God belongs only to the poor. याचा अर्थ देवाचं राज्य फक्त गरीब लोकांच्या मालकीचं आहे. That means the rich don't have a place in the kingdom. याचा अर्थ देवाच्या राज्यामध्ये श्रीमंत लोकांना काही जागा नाहीये का? So how can lack qualify for the kingdom? तर ही जी कमतरता आहे ती कशी गुणवत्तावान होते देवाच्या राज्यासाठी? How can poverty qualify one for the kingdom of God? आणि गरिबी किंवा दीनता एखाद्या माणसाला देवाच्या राज्यासाठी कसं काय योग्य करून ठेवते? We need to understand certain truths here. आता काही सत्य इथे जी आहेत ती आपण समजून घ्यायची गरज आहे. Jesus was not glorifying poverty. येशू ख्रिस्त इथे गरिबीला मोठं करत नव्हते. He was dignifying dependence. तर अवलंबून राहणं जे आहे त्याला जागा देत होते, त्याला मान देत होते. Because कारण a poor person depends on God. गरीब माणूस देवावर अवलंबून राहतो. See, the devil wants you to focus on poverty. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही फक्त गरिबीवर लक्ष केंद्रित करायचं. But Jesus is saying, पण येशू म्हणतात, focus on dependence. तुम्ही अवलंबून राहण्यावरती लक्ष केंद्रित करा. Because a poor person will always depend on God. कारण जो दीन आणि गरीब माणूस आहे तो नेहमी देवावर अवलंबूनच राहतो. So Jesus was not celebrating those who have nothing in their purses. तर येशू काय अशा लोकांविषयी ना आनंदोत्सव करत नव्हते की ज्यांच्या पाकिटांमध्ये किंवा पर्समध्ये काही नाही आणि पाकिट आणि पर्स रिकामे आहेत. He was calling blessed those who have nothing in their hearts but God. तर ज्यांच्या हृदयामध्ये आणि काही नाही पण फक्त देव आहे अशांना येशू आशीर्वादित म्हणतात. Praise God. So there is a mystery here. तर इथे एक रहस्य आहे. Because कारण you can be rich तुम्ही धनवान किंवा श्रीमंत असू शकता and still be poor before God. आणि तरी देवासमोर गरीब असू शकता. Amen. आमेन. You can be very rich, तुम्ही असाल फार श्रीमंत, अब्जोपती, करोडपती, जोबीपती, but you can be very poor towards God. पण देवाप्रित्यर्थ तुम्ही कंगाल. तर स्वामी तिन्ही जगाचा येशू विना भिकारी. And you can be poor, असाल तुम्ही गरीब, yet you will be overflowing with grace. पण जो कृपेनं तुम्ही भरपूर वाहताय. Amen. And so that's what Jesus is saying. येशू असं म्हणतायत. So Jesus was not talking about empty pockets. तर येशू ख्रिस्त इथे रिकाम्या पर्स विषयी पाकिटाविषयी बोलत नाही. He was talking about empty hearts. तर येशू इथे रिकाम्या हृदयांविषयी बोलतायत. That empty heart that God alone can fill. ते जे रिकाम हृदय जे फक्त देवच भरू शकतो. Praise God. हालेलुया. That's why when a poor man comes to God, आणि म्हणून एखादा गरीब माणूस जेव्हा देवाकडे येतो his heart is empty. त्याचं हृदय रिकामच असतं. Yes, his pocket is empty, but his heart is also empty. खिसा तर रिकामाच आहे त्याचा, पण त्याचं हृदय पण रिकाम आहे. And for God to fill his heart is very easy. आणि देवाने त्याचं हृदय भरणं सोपं जातं. Amen. आमेन. And so the Greek word here, poor, तर इथे जो हेलेंडी शब्द आहे दीन किंवा गरीब, याला the Greek word is tokos.
टोकोस हा हेलेनी शब्द आहे. It does not just mean financially broke. आणि इथे केवळ आर्थिक रीतीनं ज्याच्याकडे काही नाही किंवा गरीब असा नव्हे. One of the meanings is financially poor. एक अर्थ त्याचा असाही आहे की आर्थिक रीतीने गरीब, की ज्याच्याकडे पैसाच नाहीये. But पण it also means याचा अर्थ असाही होतो he is a helpless person. की तो निसहाय्य माणूस आहे. A poor man is a helpless man. गरीब माणूस निसहाय्य माणूस असतो, त्याला सहाय्य म्हणजे मदत करणारं कोणी नाही. A poor man is a dependent man. आणि गरीब माणूस अवलंबून राहणारा माणूस असतो कोणावर तरी, One who crouches in need. की ज्याला गरज भासत आहे. Amen. Amen. So it paints the picture of a man who knows he cannot help himself. तर इथे अशा माणसाचे चित्र रंगवलंय की ज्या माणसाला माहितीये की मी स्वतःला काही मदत किंवा सहाय्य करू शकत नाहीये. So you may be rich, तर तुम्ही असाल कदाचित धनवान, but if you are poor in heart, पण हृदयाने जर कंगाल आणि गरीब असाल, yours is the kingdom of God. देवाचं राज्य तुझंच आहे. You may be rich, तू असशील धनवान, but you are completely 100% dependent on God. पण जर 100% तू देवावर अवलंबून राहत असशील, Though you are rich, जरी तू धनवान आहेस, श्रीमंत आहेस, अब्जोपती आहेस, पण देवावर अवलंबून राहतोयस, yours is the kingdom of God. तर देवाचं राज्य तुझंच आहे. See? Amen. So Jesus was not glorifying your poverty, तर येशू ख्रिस्त इथे तुमच्या दारिद्र्याला आणि गरिबीला मान देतायत, मोठं करतायत असं नाही. but a poor man, he has nothing to rely on. पण एखादा गरीब माणूस ज्याच्याकडे अवलंबून राहण्याजोगं काही नाही, A poor man only looks to the mercy of God. आणि एखादा गरीब माणूस जो फक्त देवाच्या दयेकडे बघून जगत आहे, Like Bartimaeus was looking to the mercy of जसं God. बार्तिमेय फक्त देवाच्या दयेकडे बघून जगत होता, Have mercy on me, O Lord. की प्रभू माझ्यावर दया करा. See? And that's why after he was healed, he was following Jesus. आणि म्हणून त्याला आरोग्य मिळाल्यानंतर तो सरसकट येशूंच्या मागे चालायला लागला. A poor Bartimaeus following Jesus. आणि गरीब बार्तिमेय येशूंच्या मागे चालायला लागला. A blind Bartimaeus, poor Bartimaeus. आंधळा गरीब बार्तिमेय येशूंच्या मागे चालायला He लागला. didn't even have money. त्याच्याकडे पैसेही नव्हते, But you see the poor man following Jesus. पण गरीब माणूस येशूंच्या मागे चालायला मात्र लागला. And it's as though Jesus is saying, yours is the kingdom of heaven. आणि जणू काही येशू त्याला म्हणतात की स्वर्गाचं राज्य तुझंच आहे. Amen. आमेन. That's why David said म्हणून दावीद म्हणाला in Psalm 34 verse 6, स्तोत्र 34 आणि त्यातलं 6 वचन, this poor man cried and the Lord heard him. या गरीब माणसाने धावा केला आणि प्रभूने त्याचे ऐकले. स्तोत्र 34:6. See what he says? काय म्हणतो तो? This poor man, he is talking about himself. तिथे तो स्वतःविषयी बोलतोय की हा गरीब माणूस, But David त्याने was धावा not केला. poor. पण दावीद राजा होता, तो गरीब नव्हता. But yet he's saying this poor man. तरी तो म्हणतो दिनाने, दीन जो गरीब त्याने आरोळी केली. That was David's attitude. म्हणजे दाविदाची वृत्ती अशी होती, बेटा You may have millions of dollars, but your attitude should be of humility. तुझ्या बँकेत करोडो डॉलर्स असतील, वृत्ती जरा गरिबीची ठेव आणि दीन लीन ठेव. See, because here David was speaking about himself. कारण इथे दावीद स्वतःविषयी बोलत होता. He's not talking about money, तो काय पैशाविषयी बोलत नाहीये, but utter reliance on his God. पण देवावर संपूर्ण अवलंबन, की मी तुझ्यावर अवलंबून जगतोय, पैशावर नाही. Yes, I have a crown, I have a throne, हा माझ्याकडे मुकुट आहे, माझ्याकडे सिंहासन आहे, राज्य माझं आहे, but my reliance is upon you. पण मी अवलंबून तुझ्यावरच राहतो. That is a poor man. त्याला म्हणतात गरीब माणूस. Amen. म्हणजे खरी धनसंपत्ती ना बेटा येशू आहेत. See, they are not petite people, they are privileged people. ते कीव करण्याजोगे लोक नाही आहेत, ते सौभाग्यवान लोक आहेत. Amen. आमेन. Because dependence कारण अवलंबून राहणं is the posture that attracts divine attention. म्हणजे एक अशी अंगभाषा आहे जी दैवी लक्ष आपल्याकडे खेचून घेते. Amen. आमेन. Otherwise, poor are not destined for heaven. नाही तर गरीब माणसं म्हणजे आता ती स्वर्गातच जाणार. हिशोब असा नाहीये ना की जो कोणी गरीब आहे, दरिद्री आहे, तो स्वर्गातच जाणार आहे, असं नाहीये ना. Because people reading it, they will say, blessed are the poor, for theirs is the kingdom. That means all poor people will be found in heaven. कारण वाचणारे लोक काय म्हणतील की जे गरीब आहेत, दीन आहेत, ते आशीर्वादित, कारण देवाचं राज्य त्यांचं आहे. म्हणजे सगळे गरीब स्वर्गात जाणार. That is not true. ते खरं नाही. Then why did Jesus die? मग येशू मेले कशाला? Why did Jesus say, believe on me? मग येशू म्हटलेच कशाला की माझ्यावर विश्वास ठेव, जो कोणी गरीब आहे तो जर स्वर्गात जाणारच आहे. तर येशूंनी एवढी मोठी आयुष्याची आहुती आपल्या सगळ्यांसाठी दिलीच कशाला? And if that is the qualification, I would become poor. आणि ती गुणवत्ता लागत असेल तर मी गरीब होईन, मी काय तुम्ही सगळे व्हाल.
Because Heaven we all चाहिए. want entry in heaven. मोक्ष पाहिजे ना, मेल्यानंतर मध्ये कुणीतरी अडकायला नको, See, सरळ मोक्ष हवाय. So poor are not destined for heaven. तर गरीब स्वर्गासाठी ठरलेले आहेत असं नाही. But the dependent poor are destined for heaven. म्हणजे गरीब अवलंबून जगतायत ते स्वर्गासाठी ठरलेले आहे. Amen. जे गरीब येशूंवर अवलंबून जगतायत, The dependent poor on Jesus are destined for heaven. येशूंवरती अवलंबून राहणारा गरीब, जरी तो अब्जोपती असला, अब्जोपती मात्र येशूंवर अवलंबून राहणारा गरीब Amen. स्वर्गात जाईल. Because they rely heavily on God. कारण ते देवावर फार मोठ्या प्रमाणात अवलंबून राहतात की तुझ्याशिवाय माझं काही खरं नाही, तार मार तू सांभाळ. Jesus said, theirs is the kingdom. येशू म्हणाले अशांचं राज्य आहे. Notice, not will be, but is. अशांचं राज्य असेल नाही, अशांचं राज्य आहे. Praise God. वर्तमान That means म्हणजे dependence gives you the right of instant access into the kingdom of God. येशूंवरती अवलंबून जगून तुम्हाला देवाच्या राज्यात, स्वर्गाच्या राज्यात जायचा प्रवेश लगेच मिळतो. Amen. आमेन. Quick. लगेच, तात्कालिक. And so when you say, मग जेव्हा तुम्ही म्हणता Lord, I cannot do this without you, की प्रभू मी हे सगळं तुझ्याशिवाय करू नाही शकत, heaven says, मग स्वर्ग म्हणतं now I can do it through you. आता मी तुझ्याद्वारे काम करीन, कारण तुला आता बुद्धी आली, आता तुझ्या डोक्यात गव्हाणीतला प्रकाश पडला. So when you kneel in surrender, तर जेव्हा तुम्ही संपूर्णपणे शरण येऊन गुडघे टेकता, God stands up to supply to you. मग देव तुला पुरवायला उभा राहतो. Amen. की आता माझ्या हातात आलाय. So dependence doesn't make you small. तर अवलंबून राहून काही तुम्ही लहान, येशूंवरती अवलंबून राहून कोणी लहान होत नाही. It makes your vessel big enough for God to fill it. येशूंवरती अवलंबून राहून तुम्ही एक असं योग्य मोठं पात्र बनता की जे पात्र देव भरून काढेल. Amen. आमेन. And so let me tell you a story. एक गोष्ट सांगतो. A little boy went to his father. एक लहान मुलगा आपल्या वडिलांकडे गेला He went with his father to a bakery shop. आणि नंतर वडिलांसोबत एका बेकरीत गेला. The baker smiled and said, तर बेकरीतला बेकर हसला आणि म्हणाला son, की मुला, take a handful of sweets. तू थोडस म्हणजे मुठभर जे काय आहे गोळ्या वगैरे किंवा चॉकलेट घेऊन जा. He offered this open bottle before him. बेकरीवाल्याने त्याला बाटली उघडून दिली आणि म्हणाला हे चॉकलेट घेऊन जा. The boy stood still. तर तो मुलगा शांत उभा राहिला. And so his father whispered, तर त्याचे वडील कुजबुजले, go ahead son, take it. अरे बेटा घे ना. But the boy said, no baba, मुलगा म्हणाला नको बाबा, I won't. नको, You take it for me. तुम्ही घ्या माझ्यासाठी डॅडी. The father said, my son is little shy. तर वडील म्हणाले माझा मुलगा थोडा लाजाळू आहे. And so he reached in and pulled out a huge handful. तर वडिलांनी हात टाकून असं मुठभर चॉकलेट घेतले. And so when they left, मग जेव्हा ते बाहेर निघाले, the father asked, वडिलांनी विचारलं, son, बेटा why didn't you take it yourself? तू का नाही स्वतः बाटलीत हात घालून चॉकलेट घेतले? The boy smiled, तर मुलगा हसला, because your hand is bigger than mine. तुमचा हात माझ्यापेक्षा मोठा आहे ना, मी घेतले तर किती 4 येतील, तुम्ही घेतले 10 आले. Amen. आपका हात बडा आहे ना. And that is called dependency. त्याला म्हणतात अवलंबून राहणे. Now do you get me? कळलं की डॅडी का हाथ बड़ा है, डैडी देगा तो ज्यादा ही देगा, मैं ले लेके कितना लेगा, मेरे हाथ तो छोटे हैं. And so sometimes तर कधी कधी God is just waiting for you to say, देव फक्त तुमची वाट पाहत असतो की तुम्ही येऊन असं म्हणावं, Father, दे बापा you reach for me. तू माझ्यासाठी पुरव, तू ये माझ्याकडे, Amen. तू दे मला. When you give, जेव्हा तुम्ही द्याल, I will have ample supply. जेव्हा तू देशील माझ्याकडे अगदी भरपूर पुरवठा असेल. Amen. तू मला भरभरून दे. And so when God's hand moves, आणि मग देवाचा हात अशा रीतीनं जेव्हा हलतो, it gathers more than you can ever grab with both your hands. तेव्हा तुमच्या दोन्ही हातांनी तुम्हाला जेवढं गोळा करता येणार नाही त्याहून जास्त तुम्ही गोळा करता, कारण देवाच्या हातांनी ते तुम्हाला दिलंय. Praise God. Amen. So dependency on God is not laziness. देवावर अवलंबून जगणं म्हणजे आळशीपणा नाही बरं का. It is aligning yourself to God. स्वतःला देवाशी जुळव. And it also does not mean you do nothing. आणि याचा अर्थ असाही नाही की तू काहीच करायचं नाही आणि देव सगळं करणार. It means म्हणजे असं होतं, you do nothing without Him. देवाशिवाय तू काही करायचं नाही. Amen. जे मी नेहमी म्हणते ना की देव घेऊन फिरा, So it doesn't mean you do nothing. याचा अर्थ देव घेऊन फिरा म्हणजे तुम्ही काहीच करायचं नाही असं नसतं ना. It means you do nothing without Him. याचा अर्थ देवाशिवाय काही करू नका, देव घेऊन फिरा आणि करा. That means everything that you do with the help of God. याचा अर्थ जे काही तुम्ही कराल ते देवाच्या मदतीने करा. Praise God. Amen. You come up in life by the help of God. जरूर आयुष्यात वर या, देवाच्या मदतीने या. देवाच्या. Because in the world, कारण जगात self-made people often boast.
स्वतःला स्वतः बनवणारे लोक जे असतात ते नेहमी बढाया मारतात. But in the kingdom of God, पण देवाच्या राज्यात God made people. देवाने घडवलेले लोक They always bow down and worship Him. नेहमी नम्र होऊन आपलं डोकं झुकवून आराधना करतात, कारण त्यांना माहित असतं मी जे काही आहे ते त्यांनी मला बनवलंय. Like Abraham stood before God and said, I am dust and ashes. जसं अब्राम देवासमोर उभा राहिला आणि म्हणाला मी धूळ आणि माती आहे. Say, he's saying, I am poor अब्राम म्हणाला मी गरीब धूळ माती आहे, because my trust is on you. कारण माझा विश्वास तुझ्यावर आहे. You remove your breath from me, I am dead. माझ्यापासून तुझा श्वास तू काढला तर मी मरीन. You remove your hand from me, I'll be back on the road. तुझा हात माझ्यावरून तू काढलास तर मी रस्त्यावर येईन. Praise God. Amen. And that's what David is saying. दावीद असं म्हणतोय If you remove your hand from me, की माझ्यावरून तुझा हात जर तू काढलास you will be finding me in Bethlehem, तर तुला दिसेल की मी बेथलेम मध्ये परत आहे taking care of my sheep. आणि माझी मेंढरं परत सांभाळायला लागलोय. Are you getting me? कळतंय का? देवाचे हात आयुष्यावरनं निघून गेले की परिस्थिती भयानक होते बेटा. That's why Jesus said, Blessed are you poor. म्हणून येशू म्हटले जे गरीब ते धन्य, The आशीर्वादित. world says, जग म्हणतं make a name for yourself. स्वतःसाठी नाव कमव. The kingdom of God says, देवाचं राज्य म्हणतं lose yourself स्वतःचं नाव गमव, and I will give you my name. आयडेंटिटी खलास कर, ओळख संपव, म्हणजे मी तुला माझं नाव देईन. Praise God. की तुमचं नाव काय म्हणायचं येशू. And it is said about Jesus येशूविषयी लिहिलंय ना in Philippians 2, 9 and 10. फिलिप्पी 2, 9 आणि 10 मध्ये बघा उघडा. He was great, जो महान होता came down तो खाली आला and became a servant आणि त्याने चाकराचे रूप धारण and केले died. आणि मेला. And that's why God raised him up म्हणून देवाने त्याला फार उंच केले above every other name. आणि प्रत्येक नावापेक्षा श्रेष्ठ नाव दिले. Amen. आमेन. So you don't attract grace by strength. तर कृपा, देवाची कृपा आपल्याला शक्तीनं किंवा डोलेशोले देवाला दाखवून त्याची कृपा आपल्याला मिळणार नाही. You attract grace by surrender. देवाची कृपा तुला हवी आहे, देवाची कृपा तुला तुझ्या आयुष्यावर आकर्षित करून घ्यायची आहे, तर तुला 100% देवाला शरण यावं लागेल. नसते उद्योग करून कृपा मिळत नाही. And that's why Paul said म्हणून पॉल म्हणाला in 2 Corinthians 12:10, 2 Corinth 12:10 when I am weak, जेव्हा मी अशक्त then I am strong. तेव्हाच मी सशक्त, When I am poor, जेव्हा मी गरीब then I am rich. तेव्हाच मी धनवान. Praise God. खराबा शंदू. And so in worldly terms, तर जगिक रीतीनं जर म्हणायला गेलं poor means तर गरीब म्हणजे someone destitute, असा कोणीतरी जो ओसाळे, lacking money, असा कोणीतरी ज्याकडे पैसाच नाही, lacking कंगाल, possessions, ज्याच्याकडे काही पद नाही or some means of survival. किंवा ज्याच्याकडे जगण्याचं काही साधनच नाही. But in biblical language, पण बायबलच्या भाषेत जर बोलायला गेलो the word Jesus used here तर येशू हा शब्द जो इथे वापरलाय for poverty in Greek, गरिबीसाठी ग्रीक भाषेत it carries a much deeper spiritual meaning. त्याला फार खोल आध्यात्मिक अर्थ आहे. So in the world, तर जगात poor means गरीब म्हणजे you don't have enough money. तुमच्याकडे पुरेसा पैसा नाही. That is what poor means in the worldly terms. जगामध्ये गरीब कुणाला म्हणतात? ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांना You म्हणतात depend गरीब. on others for survival. तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहता. You are socially, economically weak. सामाजिक रीतीनं, आर्थिक रीतीनं तुम्ही अशक्त असता You are seen as less fortunate. आणि तुमच्याकडे लोक बघताना दुर्भाग्यवान असं बघतात. So in the worldly eyes, तर जगाच्या नजरेत poverty is a deficiency, दारिद्र्य म्हणजे एक कमतरता आहे. a lack that limits your life. एक कमतरता, एक उणी जी तुझ्या आयुष्याला कुणीतरी मर्यादा घालते. And it's something that people want to escape from. आणि असं काहीतरी की ज्यापासून लोकांना पळायचंय की गरिबी नको बाबा, गरिबी नको. That's why the world says, म्हणून जग म्हणतं don't be poor, गरीब राहू नका, get rich, धनवान व्हा, get rich, धनवान व्हा, make money. पैसा कमवा, पैसा No matter how you can get it, grab, steal, rob, काही beg, कर, borrow, but take money. काही कर, पैसे कमव, आयुष्य बनव, मग चोऱ्या कर, माऱ्या कर, कुठेही काही लूट कर, कोणाचाही दुसऱ्याचा घे, पण पैसा कमव आणि मोठा हो. Say. But Jesus said something shocking. पण येशूंनी धक्कादायक विधान केलंय. Blessed are the poor. गरीबच आशीर्वादित, Amen. दीन गरीब आशीर्वादित. So how can poverty be blessed? मग दारिद्र्य आणि गरिबी आशीर्वादित कशी हो? Because Jesus was not talking about deficiency in your position, कारण येशू ख्रिस्त तुमच्या पदांच्या आणि पैशाच्या कमतरतेविषयी बोलत नाहीये. but dependency on God. पण तू देवावर किती अवलंबून राहतोयस की नाहीयेस त्यावर अवलंबून बोलताय. Because there is some similarity. काहीतरी साम्य आहे ना इथे. The worldly beggar, जगिक भिकारी he depends on others. दुसऱ्यांवर अवलंबून असतो.
He looks for alms. तो दान धर्म किंवा काही He looks भीक- for charity. कोणी मला भीक टाकावी बघत राहतो. His eyes are always on people to put some coins. त्याचे डोळे नेहमी लोकांवर असतात की कोई मुझे कुछ खिसे में हाथ डाल के देखे जाए. But when Jesus says you are poor, पण येशू जेव्हा म्हणतात की तू दीन किंवा गरीब आहेस, He is saying your eyes are always upon God. येशू म्हणतात की तुझे डोळे नेहमी देवाकडे असतात, म्हणून मी म्हणतो तू दीन आणि गरीब आहेस. Amen. आमेन. Are you getting me the difference now? आता फरक कळतोय का तुम्हाला? Amen. आमेन. Like a beggar always stretches out his hand for help. जसं एखादा भिकारी माणूस हात पुढे करून भीकच मागतो नेहमी, He recognizes that he has nothing. आणि त्याला कळतं की माझ्याकडे काही नाहीये. Unless somebody gives, जोर कोणी मला देत नाही, I will die as a beggar. नाही दिलं तर मी मरीन, भिकारी म्हणूनच मरीन. Amen. असं. And in the spiritual terms, तर आध्यात्मिक रीतीनं we are so poor आपण एवढे आत्मिक रीतीनं आपण एवढे गरीब आहोत ना, that in everything की सगळ्यात our eyes are upon God. आपले डोळे देवावर असतात. आत्मिक रीतीने For our एवढे- promotion, for our jobs, आपल्या नोकऱ्या, आपली बढती, for our education, आपलं शिक्षण, for our wisdom, आपलं ज्ञान, for our healing. आपलं आरोग्य, We look to God. आपण देवाकडेच बघतो ना. आत्मिक रीतीनं आपण फार कंगाल माणसं ऍक्च्युली. We come up on the stage, we testify how we are blessed by God. आपण स्टेजवर येतो, साक्ष काय देतो की देवाने मला कसा आशीर्वाद दिला बघा, माझ्या डिग्रीने नाही, See, देवाने. we never say that because of our own selves we got this job. कोणी अशी साक्ष देतं का वर येऊन की आम्ही No. स्वतः Nobody. म्हणजे आम्ही होतोच खानदानी आणि त्यामुळे आम्हालाही मिळालं? नाही नाही नाही, येशूंनी दिलं. Our volunteers will push them down. व्हॉलेंटियर अशा लोकांना येऊन घेऊन जातील की क्या बात कर रहे हो आप, ये जीसस का मंच है, Amen. ये खानदानी मंच नहीं है. So in the kingdom, तर राज्यात the poor are those who have nothing. जे गरीब ते कोण, ज्यांच्याकडे काही नाही, They know ज्यांना माहित आहे that they have nothing without their God. की देवाशिवाय मी कंगाल आहे. They are nothing without their God. त्यांच्या देवाशिवाय म्हणजे माझ्या देवाशिवाय मी कंगाल आहे हे जाणणारे लोक. And Jesus knows we are poor. आणि येशूना माहितीच आहे आपण गरीब आहोत. And he is happy about it. आणि येशू त्या विषयाने आनंदी आहेत. Because आत्मिक then रीतीने we'll be कंगाल. depending on him. कारण मग आत्मिक रीतीने कंगाल असलो की आपण येशूंवरच अवलंबून राहणार. See, Jesus himself said येशू स्वतः म्हणाले in John 15:5, योहान 15:5, without me you can do nothing. माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. Finished. फिनिश ना. I mean, then are you a rich man? मग तू आता धनवान आहेस का? हा, तुझ्या बँकेत असतील करोडो, See, पण येशू म्हणतात माझ्याशिवाय तू काही नाही करू शकत. मग See, त्याचं काय? that means we are poor. त्याचा अर्थ झालो ना गरीब. Even म्हणून King मी David म्हणते is ना, poor. दावीद राजा पण Abraham गरीब, is poor. अब्राम गरीब, Moses is poor. मोशे गरीब, Solomon is poor. सलमोन गरीब. स्वामी तिन्ही जगात म्हण वेगळी आहे, मी येशूंची केली आहे Amen. की येशू विना भिकारी. That's why the same Greek word poor is used in verses like this poor man cried out and the Lord heard him. म्हणून हा जो शब्द आहे ना की या गरीबाने, हा गरीब शब्द जो लिहिलाय, जो इथे पंडिता रमाबाईंच्या बायबलमध्ये दीन लिहिलेला आहे, पण गरीब म्हणू आपण, लोकांना ते नीट समजून येईल. तर ते इतर ग्रीक भाषेमध्ये तो गरीब देवाकडे आला ते जे लिहिलंय ते त्याविषयी नाही. In both the places दोन्ही that जागी. same word poor is used. दोन्ही जागी तो गरीब शब्द वापरलाय. David also used the word poor only. दाविदाने पण तो शब्द गरीब Deen वापरलाय. वगैरे नाही, poor. गरीब तुम्ही ते गरीब, दीनच्या- भिकारी. दीन गरीब लिहा तुम्ही, वाईट वाटेल पण लिही. Like nowadays they say he's a servant. जसं अलीकडे म्हणतात ना की हा सर्वंट आहे, Servant of God. सर्वंट ऑफ गॉड. But Bible says he's a slave of God. बायबल म्हणतात ते देवाचे गुलाम आहेत, सेवक विवक नाही. Are you getting me? कळतंय का? ते दीन आहे ना. पंडिता रमाबाईंचं भाषांतर तिथे वर गरीब लिहा, Then you will know to depend on God. म्हणजे तुम्हाला देवावर अवलंबून राहायला तरी समजेल. नाही तर दीन लीन म्हणजे तुम्ही आणि वेगळाच अर्थ काढता काहीतरी. So now there were two men. दोन माणसं होती. One was a beggar on the street who prayed, एक रस्त्यावरचा भिकारी ज्याने प्रार्थना केली, "Thank you Lord for your bread today." धन्यवाद प्रभू आज तुम्हाला भाकर दिली. The other was a banker. दुसरा होता बँकर, बँकेतला. He was living in a skyscraper. आणि तो एकदा अति उंच अशा इमारतीत राहायचा. And he said, "I don't need anyone." तो म्हणाला मला कोणाची गरज नाही. And so heaven looked down and said, तर स्वर्गाने खाली पाहिलं आणि स्वर्ग म्हणालं "The beggar is richer भिकारी धनवान, because he depends." कारण तो माझ्यावर अवलंबून आहे. तो म्हणाला धन्यवाद, Say, he depends on तो God. अवलंबून राहतोय देवावर. Are you getting me? कळतंय का? So in the kingdom, तर राज्यात, dependence is wealth. देवाच्या राज्यात देवावर अवलंबून जगणं म्हणजे
धनसंपत्ती. And independency is bankruptcy. आणि स्वतंत्रता म्हणजे दरिद्रीपणा आहे. Are you getting me? कळतंय का? See, we need to understand the terms. नीट ऐका, सगळ्यांनी शांत मस्त बसा आणि अगदी छान ऐका. And that's why म्हणून Jesus could look at the fishermen येशू मासेमारी करणाऱ्यांकडे बघू who शकले, left their nets and say, ज्या मासेमारी करणाऱ्या माणसांनी आपली जाळी टाकली आणि म्हणाले blessed are you poor. की तुम्ही गरीब ते धन्य. See, the moment Peter left everything, blessed are you, you poor. पेत्राने ज्या क्षणाला सगळं सोडलं, तू गरीब तू धन्य. Not because he left everything, but because he followed Jesus. त्याने सगळं सोडलं म्हणून नाही, पण तो येशूंच्या मागे चालायला लागला म्हणून. Amen. आमेन. See, they were not blessed because they had nothing. त्यांच्याकडे काही नव्हतं म्हणून ते आशीर्वादित असा प्रकार नाहीये. They were blessed because they depended on Jesus. ते येशूंवर अवलंबून राहायला लागले म्हणून ते आशीर्वादित आहेत. Are you getting the difference now? तुम्ही हा फरक समजून घ्या. Blessed are the poor गरीब doesn't आशीर्वादित. mean he doesn't have anything. गरीब आशीर्वादित म्हणजे त्या गरीबाकडे काही नाहीये असं नव्हे. But blessed are the poor because he is depending on Jesus for गरीब everything. आशीर्वादित कारण की ते येशूंवर अवलंबून राहतात. Amen. ती आत्मिक गरिबी बेटा, Praise God. आत्मिक गरिबी. So it paints a picture of a beggar kneeling before God. तर ते चित्र कसं रंगवलं जातं की एखादा भिकारी देवासमोर गुडघे टेकून उभा आहे Lord, I have nothing. की प्रभू माझ्याकडे काही नाहीये And unless you give me, I shall die. आणि जोर तू मला देत नाही मी मरशी, मी मरीन. And in real terms, खऱ्या अर्थात real technical terms, टेक्निकली बोलायला गेलं, every man on this earth is a beggar. या जगातला प्रत्येक माणूस भिकारी आहे. Because कारण they are breathing God's air. देवाच्या हवेचा श्वास घेतोय प्रत्येक माणूस. You may say you are living in your mansion, but that mansion is living on the earth that God built. तुम्ही म्हणत असाल मी महालात राहतो, पण तो महाल या पृथ्वीवर राहतो ज्या पृथ्वीला देवाने घडवली आहे. पृथ्वी देवाने घडवली म्हणून तुझा महाल झाला, नाही तो तू महाल किधर बांधता? हवे में. Say, पृथ्वी है किसने बनाई? प्रभु ने, इसलिए तू महल बांध सका ना. Say, तो बोल so- धन्यवाद येशू. so in that way, everybody is a beggar. म्हणजे अशा रीतीनं म्हणायला गेलो ना तर सगळे भिकारी आहेत. कारण श्वास आपण कुणाचा घेतो? देवाच्या हवेचा. ते बिल देवाने लावलं तर Everybody is poor. प्रत्येक जण गरीब आहे. But पण blessed are those poor who depend on God. पण असे गरीब आशीर्वादी जे देवावरती अवलंबून राहतात. कळतंय ना? Amen. अरे इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं तसं देवाने घेतलेल्या श्वासाच्या आणि हवेचं बिल लावलं तर कुठून भरणार आहे आपण? And literally we can see the beggar named Lazarus. आणि इथे आपण पाहतो भिकारी लाजर नावाचा He was seated at the rich man's gate बसला होता धनवान माणसाच्या गेट पाशी. in Luke chapter 16. लूकचा 16वा अध्याय. And that word beggar is poor. आणि तो शब्द भिकारी म्हणजे गरीब. There it says a beggar named Lazarus was seated. That आणि- word beggar also means poor. आता तिथे लिहिलेलं आहे की एक गरीब भिकारी माणूस लाजर तिथे बसलेला होता. म्हणजे तो भिकारी गरीब. So a beggar is equal to poor. म्हणजे भिकारी म्हणजे गरीब. He's poor, that's why he's a beggar. तो गरीब आहे म्हणून भिकारी आहे. See? And so even blind Bartimaeus the beggar, तर आंधळा बर्तलमय भिकारी see the same word is used. तो शब्द वापरलाय. Poor, beggar is all same. गरीब भिकारी सगळं सेम. And Jesus said आणि येशू म्हणाले in Luke 4:18, लूक 4:18 I have been sent to preach the gospel to the poor. मला गरीबांना सुवार्ता सांगायला पाठवलेला आहे. So poor here carries this double meaning, तर इथे गरीब याला दोन अर्थ आहेत. both to the materially poor म्हणजे पैशा अडक्याने गरीब and spiritually needy people. आणि आध्यात्मिक रीतीनं पण गरीब. So Jesus came for both kinds of people. तर येशू दोन्ही पद्धतीच्या माणसांसाठी आलेत आणि म्हणून लूक 4:18 दिनांना गरिबांना सुवार्ता सांगायला मी आलोय. See, हा the poor who have nothing to eat and Jesus invites them to him. जे गरीब ज्यांच्याकडे खायला काही नाहीये आणि येशू त्यांना आमंत्रित करतायत. And so some people will say, तर काही लोक म्हणतील so Jesus does not want to entertain rich people? याचा अर्थ येशूंना येशूंचं श्रीमंतांशी पटत नाही का? No, असं काही नाही. because when he said, कारण जेव्हा ते म्हणाले let the poor come to me or let me preach the gospel to the poor, गरिबांना माझ्याकडे येऊ दे किंवा मला गरिबांना सुवार्ता सांगू दे, he's speaking about the spiritually rich people. आध्यात्मिक धनवान लोकांविषयी बोलतात. Spiritually poor but materially rich people. म्हणजे आध्यात्मिक गरीब आणि पैशा अडक्याने भले असतील करोडपती पण आध्यात्मिक कंगाल. Because even the rich people need God. कारण श्रीमंत लोकांना पैशा अडक्याने श्रीमंत लोकांनाही देव शेवटी लागतोच. Because they are spiritually poor. कारण ते आध्यात्मिक रीतीने कंगाल आहेत भले त्यांच्या बँकेत असतील करोडो. See, so same word, two shades of meaning. तर तो शब्द दोन अर्थ.
Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? गरिबांना सुवार्ता सांगा. इथे बरोबर लिहिलंय लूक 4:18 मध्ये, प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे कारण गरिबांना सुवर्तमान सांगायला. Because somebody asked me one day why he came only to preach to the poor. एके दिवशी कोणीतरी मला हा प्रश्न विचारला की येशू फक्त गरिबांना सुवार्ता सांगायला का आले? अरे It गरीब is not नका, true. तसं नव्हे. आत्मिक गरीब, Spiritually poor आध्यात्मिक and कंगाल. materially poor. आध्यात्मिक कंगाल, मग त्याच्यामध्ये कधी कधी पैशा अडक्याने पण कंगाल असतील तरी आध्यात्मिक कंगाल सगळेच आहेत. And there is another word for poor. गरीब याला अजून एक शब्द आहे, They are less poor. कमी गरीब आहेत ते. Amen. आमेन. Somebody who works hard जे मेहनत करतायत and is poor, पण गरीब आहे, but he is not a beggar. भिकारी नाहीये, But somehow he is running his home. कसं कसं चाललंय. ते एक गरीब आहे, एक कमी गरीब आहे. And so the word poor is not weakness, it is awareness. तर शब्द गरीब अशक्तपणा नाही आहे, ती एक जागृतता आहे. Amen. आमेन. आपल्याला जागृत करता येते. It brings an awareness to you that you need God. तुला एक जागृती देतोय तो शब्द की तुला देवाची गरज आहे, देवाशिवाय तू भिकारी आहेस. So it's when a man realizes तर एखाद्या माणसाला जेव्हा हे कळतं I'm strong, की मी बलवान आहे but my strength comes from God. पण माझी शक्ती देवाकडून येते, Say. हे एखाद्याला कळतं, That is the time त्यावेळेला we can say आपण म्हणू शकतो he is poor and for him the kingdom of God is ready. हा गरीब आहे आणि देवाचं राज्य त्याच्यासाठी तयार आहे. I may be wise, मी असीन हुशार but he नाही, is the source of my wisdom. पण माझ्या ज्ञानामागचा स्रोत तो आहे. I have talents, माझ्याकडे कलागुण but आहे, he gave me the talent. देणारा तो आहे. कला मी नाही निर्माण केली, मैं नहीं पैदा कर सकता ये, Say. उसने दिया है. I may have success, मला यश मिळालं असेल, but he gave me the breath. त्याने मला श्वास दिलाय. He taught my hand for war, David says. डेव्हिड मला दावीद म्हणाला ना, त्याने माझ्या हातांना युद्ध करायला शिकवलंय, He made me to play the harp. त्याने मला वीणा वाजवायला शिकवलंय. Say. इट इज गॉड हू ट्रेन्स माय हँड्स फॉर द बॅटल. So dependency is the posture of true spiritual wealth. तर अवलंबून राहणं म्हणजे एक अशी जागा जिथे आपण खऱ्या आध्यात्मिक संपत्तीसाठी तयार आहोत. Amen. Amen. It's like a ladder that lifts you up into the kingdom dominion. एक शिडी जी तुला वर स्वर्गीय राज्यात घेऊन जाते. Praise God. Amen. So heaven never fills the full, it fills the empty. तर स्वर्ग कधी भरलेल्या माणसांना भरत नाही, ते रिकाम्यांना भरतं. So that's why Paul says, म्हणून पॉल म्हणाला, if you are rich, become poor that you may become rich. तुम्ही धनवान असाल तर गरीब व्हा म्हणजे तुम्ही धनवान व्हाल. पॉल म्हणाला ना, Isn't it? है ना, Those म्हणाला who ना, are rich should become poor that they may become rich. जे धनवान आहेत त्यांनी गरीब व्हा अशासाठी की ते धनवान व्हावे. Now some will say, आता काही लोक म्हणतील, if I have to become poor to be rich, then better stay with the rich. धनवान व्हायला मला गरीबच व्हायचं असेल तर मी धनवानांच्या सोबतच राहतो Or ना, stay with the riches I have. किंवा जी काही धनसंपत्ती माझ्याकडे त्या सोबतच मी राहतो. Because if I have to give away and to gain the same riches again, Ah. I might as well keep what I have. कारण धनवान माणूस काय म्हणेल, ही धनसंपत्ती देऊन मला परत गरीब बनून धनवानच व्हायचंय, तर मी हे धन आत्ताला देऊच He कशाला. is talking about your posture. अरे बेटा, तो तुझ्या जागेविषयी बोलतो, आध्यात्मिक जागा. He is talking about your dependency. तुझं अवलंबन, देवावर किती अवलंबून आहेस का नाहीस. Amen. आम्ही आध्यात्मिक कंगाल, आध्यात्मिक गरिबी हे लिहून ठेवा, नाही तर गोंधळ होईल तुमचा. So does it mean that the rich are also biblically poor? याचा अर्थ मग असा होतो का की जे धनवान आहेत ते पण बायबलला धरून गरीबच आहेत. Did it speak to the rich too? आणि श्रीमंतांना सुद्धा हे लिहिलं गेलंय का? Yes. लिहिलंय. Jesus was speaking to the rich also. आणि येशू श्रीमंतांशी सुद्धा बोलत होते. Because Abraham was very rich. अब्राम फार धनवान होता. He had silver and gold. अब्रामकडे सोनं चांदी काय नव्हतं, सगळं होतं. He had servants with him. नोकर चाकर किती काय, बाप रे. But he was a rich, पण तो असा poor man. अब्राम एक श्रीमंत गरीब माणूस. Amen. हालेलुया. He was a rich, poor man. अब्राम श्रीमंत गरीब माणूस, हे वाक्य लिहून ठेव म्हणजे तुम्हाला अर्थ कळेल याचा. श्रीमंत गरीब माणूस. See, and if you live with that kind of attitude, त्या वृत्तीनं जर तुम्ही जगलात, your dependency will always be on God. तुम्ही नेहमी देवावर अवलंबून जगाल. Say, I'm a rich, poor man. म्हणा, मी श्रीमंत गरीब माणूस आहे. का? माझ्या बँकेतले पैसे माझ्या डोक्यात घुसलेले नाहीत. Yes. असं कळलं? Amen. माझ्या बँकेतले करोडो रुपये अकाउंटला घुसलेत, हृदयात नाही. See, that's why मग तो श्रीमंत गरीब. that's why Bible says in Genesis 13:2, म्हणून बायबल म्हणतं उत्पत्ती 13:2,
Abraham was very rich in cattle, silver and gold. अब्राम अतिशय धनवान होता, गुरं ढोर सोनं सगळ्यात. But hear me, though he was rich in possessions, पण जरी तो या सगळ्या मालमत्तेत धनवान होता, he was poor in self-dependence. पण स्वावलंबन नव्हता करत. तो स्वावलंबनात गरीब होता, स्वावलंबी नाही. See? स्वतःचं जीवन स्वतः घडवणारा शिल्पकार वगैरे नाही, देव लागलेला माणूस. You should be poor in self-dependence. स्वावलंबनात गरीब राहा, स्वतःवर एवढा अवलंबून राहायची गरज नाही. कधी अंगात येतं. So God said, देव बोलला, Abraham, अब्रामा leave your country तुझा देश सोड, and your father's house. बापाचं घर सोड. And he left everything behind. सगळं सोडलं त्यांनी मागे. नको पण का नाही, क्यों नाही, वजह बता नाही, वजह कुछ नाही, बोला है करो. And when he left everything, he became poor. आणि जेव्हा त्यांनी सगळं सोडलं तो गरीब झाला. But still he was not poor because his dependency was on God. पण तसा गरीब नव्हता, कारण तो देवावर अवलंबून राहत होता. Say, कळतंय ना, आध्यात्मिक गरीबी बेटा. भले करोड़ों अपने अकाउंट में रख, आत्मिक रीतीनं सुद्धा तेवढा धनवान राहा. a man materially full, एक असा व्यक्ती जो मालमत्तेनं भरलाय, yet spiritually empty without God's voice. पण आत्मिक रीतीनं कंगाल आहे देवाच्या आवाजाशिवाय. Amen. आमेन. So Abraham's wealth never owned him. तर अब्रामाची धनसंपत्ती कधी त्याला मालकी देत नव्हती. He could sleep in a tent तो तंबूत झोपायचा. and still call himself blessed तंबू झोपूनही स्वतःला आशीर्वादित म्हणायचा तो. because कारण? his treasure was not in his tent. त्याचा खजिना त्याच्या तंबूत दाटलेला नव्हता. His treasure was in the trust he had on God. त्याचा खजिना देवावर ठेवलेल्या विश्वासात होता. Amen. आमेन. So write this down. हे लिहून ठेवा. Your trust should be on God. तुझा विश्वास देवावर पाहिजे. Anybody who says I have trust in God, he is a poor rich man. जो कोणी म्हणतो ना की माझा देवावरती विश्वास आहे, तो गरीब श्रीमंत माणूस आहे. देवावरती विश्वास ठेवणारे गरीब पण श्रीमंत माणूस. Amen. म्हणजे बँकेत झिरो असतील पण श्रीमंत का, कारण यांचा देवावर विश्वास आहे. आणि बँकेमध्ये करोडो असतील पण तरी गरीब का, कारण यांच्याकडे देवच नाही. Say. असं. So true poverty is not the absence of things. तर खरी गरिबी म्हणजे माझ्याकडे हे नाही, ते नाही, घर नाही, दाद नाही, अकाउंट नाही, पैसा नाही वगैरे नव्हे. It's the absence of trust. माझ्याकडे देवावरचा विश्वास नाही म्हणजे मी गरीब. Amen. आमेन. So who is a poor man? मग कोण आहे गरीब सांगा मला. Not the one who has nothing, ज्याच्याकडे काहीच नाही तो नव्हे, but the one who does not trust on God. ज्याच्याकडे येशू नाही आणि येशूंवरचा विश्वास नाही तो आहे गरीब. Amen. आमेन. So Abraham was rich enough to own land, तर अब्राम तसा फार श्रीमंत की त्याच्याकडे जमिनी वगैरे फार, but humble enough to bow down before Melchizedek. पण तेवढाच नम्र होता, मलकीसदेकाच्या समोर येऊन झुकला. Yes, in Genesis 14:20 he bowed down before Melchizedek. उत्पत्ती 14:20 मध्ये मलकीसदेकाच्या समोर तो झुकला. झुकायला नम्रता लागते. See, Melchizedek was the king of Salem, मलकीसदेक सालेमचा राजा and he signified our Lord Jesus Christ. आणि तो आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांचं दर्शक. And that time Abraham was like a king, आणि त्याला अब्राम असा राजासारखा होता. but पण in his heart he was a poor man. हृदयात मात्र गरीब लीन दीन Amen. गरीब लीन दीन नम्र. I mean, Abraham could give Lot the better land without fear. अब्राम न घाबरता लोटाला हिरवीगार जमीन देऊन बसला. Because he knew काय त्याला माहित होतं, my source is not the soil. माझा उगम ही जमीन नाहीये. क्या My चाहिए, source is my God. माझा उगम देव है. क्या चाहिए तुझे मेरे से, मेरा पैसा चाहिए, मेरी जमीन चाहिए, जो दिखता है ले ले. Say, मेरा प्रभु तो तू नहीं ले सकता ना, मैं प्रभु में धनवान है. say, what about David? दाविदाचं काय, It was his posture that made him rich. दाविदाची जी अंगभाषा त्यातनं तो धनवान झाला. He himself said, स्वतः म्हणाला तो. I read it in Psalm 34:6. स्तोत्र 34:6 मी वाचलं. This poor man cried and the Lord heard him. या गरीबाने आरोळी केली आणि देवाने ऐकलं. But some will say, wait, David was king. मग काही लोक म्हणते अरे पण दावीद राजा होता ना, He had palace, he had soldiers, त्याच्याकडे महाल होता, त्याच्याकडे सैनिक होते, मग तो असं कसं he म्हणतो, had servants. त्याच्याकडे नोकर चाकर होते. And so what kind of poverty is that? म्हणजे हे कसलं दारिद्र्य, हा कसला गरीब आहे. It's the poverty of dependency on God. देवावर अवलंबून राहायची गरिबी. दावीद महाराज म्हणतात या गरीबाने आरोळी केली आणि त्याने ऐकले. See, riches didn't enter his mind म्हणजे and काय, heart. तो पैसा आणि मालमत्ता आणि संपत्ती त्याच्या डोक्यात नाही घुसली. Like in the world they say, जसं जगात म्हणतात ना, पूर्वीचं वेळ विसरू नको.
हा, जुने दिवस. गरिबीचे वेळ विसरू नको. जुने दिवस Just say विसरू like नको. that. गरिबीचे जुने, दिवस हा. विसरू, जुने दिवस विसरू. आणि जुने सगळ्यांचे गरिबीचे होते म्हणजे जास्तीत जास्त, पण जुने दिवस विसरू नको. फार कमी असे होते की एकदम खानदानी वगैरे बाजीराव शाही. जास्तीत जास्त जुने असे गरीबच होते. Amen. So मी कधी विसरत नाही. मी कधी माझे कुठनं दिवस- आलो मी विसरत नाही. हो ना, मी नाही विसरत कधीच. So David was saying, दावीद म्हणतो, Lord, प्रभू, even with the throne, त्या सिंहासनासकट I still need a shepherd. मला मेंढपाळाची गरज आहे. The Lord is my shepherd, प्रभू माझा मेंढपाळ and आहे, I shall not मला want. उणे पडणार नाही. I mean, can you imagine the people saying, what you are saying, king? You are king. कल्पना करा, प्रजा काय म्हणेल मग, अहो दावीद महाराज तुम्ही असं कसं म्हणता, तुम्ही महाराज आहे. आणि तुम्ही काय म्हणता, तुम्हाला शेपर्ड पाहिजे. आणि तुम्ही महाराज होऊन म्हणता तुम्हाला मेंढपाळ पाहिजे, मग आमच्या सारख्यानी काय करावं. The Lord is my shepherd, प्रभू माझा मेंढपाळ and आहे, I shall not मला want. उणे पडणार नाही. Who is saying? King is saying. दावीद महाराज बोलतायत, Which means म्हणजे I have everything माझ्याकडे सगळं आहे, because I have you. कारण माझ्याकडे तू आहेस ना म्हणून आहे. कळलं का. Amen. आमेन. येशू पाया, सब पाया. So, yes, in the kingdom, तर राज्यात poor is not about possessions. गरीब म्हणजे मालमत्तेविषयी प्रश्न नाही. It's about your posture, your attitude, your हृदय हृदय thinking. हृदय, तुझी विचारधारा, तुझं हृदय, तुझी वृत्ती. It's not the state of your wallet. बाकी तुझ्या पाकिटाचा साईज आणि पर्स मध्ये किती आहेत It's ते the नव्हे, state of your heart. तुझ्या हृदयाची अवस्था सांग. हृदय कसं आहे ते बोल. Amen. Because the world measures everybody by possessions. कारण जग काय करतं ना, प्रत्येकाचं तोलमाप, त्यांच्याकडे किती पैसे आहेत, ते किती धनवान आहेत, पैशाच्या स्वरूपात, मालमत्ता किती, गाड्या किती, बंगले किती, घोडे किती, त्याच्यावर मापतात. God measures us by our posture, देव आपल्याला आपल्या हृदयातली वृत्ती बघून मोजतो. our attitude. वृत्ती, हृदयी वृत्ती. The world says you are rich. जग म्हणतं तू एकदम श्रीमंत आहेस. If you have much, he said you have rich. तुझ्याकडे भरपूर असेल ना, तर जग म्हणतं तू श्रीमंत आहेस. God says देव म्हणतो you are rich तू श्रीमंत आहेस, if you depend on me. जर माझ्यावरती अवलंबून राहशील तर श्रीमंत आहेस. See the difference? फरक. The world says I'm rich because I've got all this. जग म्हणतं माझ्याकडे हे आहे, माझ्या बँकेमध्ये भरपूर पैसा आहे, माझी गाडी आहे, माझा घोडा आहे, माझ्याकडे स्कूटर पण आहे, माझं घर आहे, माझा परिवार आहे, मी Believer श्रीमंत. says बिलीवर म्हणतो I'm rich. मी श्रीमंत आहे. Why? का. Because I depend on मी Jesus. देवावर अवलंबून आहे, मी येशूंवर अवलंबून आहे, म्हणून बिलीवर माणसाने म्हणायचं. Heaven does not check your bank balance. स्वर्ग तुझा बँक बॅलन्स थोडा तपासायला It येतोय. checks your dependency balance. स्वर्ग हे बघतोय की तू देवावर किती अवलंबून राहतो. हेवन में स्टेटमेंट नहीं मांगते बेटा, Amen. हेवन में ये दिल दिल. That's why Jesus said, "Blessed are you म्हणून poor. येशू म्हणाले, जे गरीब ते आशीर्वादित. Blessed are you poor. तुम्ही गरीब आशीर्वादित, Blessed are you poor. तुम्ही गरीब आशीर्वादित. You are sitting on the throne. Blessed are you poor. सिंहासनावर बसलेला आहात पण गरीब आशीर्वादित. You have got the crown on your head. Blessed are you poor." डोक्यावर मुकुट आहे पण गरीब आशीर्वादित आहात. Why? का? Because you say, "The Lord is my shepherd and I shall not कारण want." तुम्ही म्हणताय प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला कमी पडणार नाही. Blessed are you Glory. poor, you Abraham. अब्राहमा तू धन्य गरीब, You have silver, you are blessed. तुझ्याकडे चांदी आहे, तू आशीर्वादित आहे. You have silver, you are poor. तुझ्याकडे चांदी आहे, तू गरीब आहे. You have gold, yet you are poor. सोनं असून गरीब. Why? का? Because your dependency is on me. कारण तुझं अवलंबन माझ्यावर, तू माझ्यावर अवलंबून राहतो. Because you bowed down before Melchizedek. कारण तू मलकीसदेकाला झुकला, नमन Your केलं. heart has not changed. तुझं हृदय, तू भले झाला एवढा मोठा करोडपती पण तुझं हृदय बदललं नाही बेटा, तू झुकला त्याच्या समोर. See? तो खरा धनवान. Blessed are you poor, not because of what you lost. आणि गरीब आशीर्वादित म्हणजे त्या गरीबांचं जे गेलेलं आहे, नुकसान झालंय त्यामुळे नाही, Because of what they lean on. ज्यावर ते अवलंबून राहतायत त्यामुळे. So dependency is the new wealth of the kingdom. तर देवावर अवलंबून जगणं म्हणजे स्वर्गाच्या राज्यातली नवीन धनसंपत्ती Write आहे. it down. लिहून घ्या. Dependency is the new wealth of the kingdom. देवावर अवलंबून राहणं, येशूंवर अवलंबून जगणं स्वर्गाच्या राज्यातली नवी धनसंपत्ती. So true poverty is when you stop depending on God. तर खरी गरिबी कशाला म्हणतात? खरी गरिबी जेव्हा तू देवावर अवलंबून राहायचं सोडून देतो त्याला म्हणतात. You can have money in the bank बँकेत असतील तुझ्या पैसे, तो प्रश्न वेगळा and आहे. still be poor before God. तरी देवासमोर तू गरीब असशील तर देवावर तू अवलंबूनच राहत नाही.
You may have money in the bank, पैसा असेल तुझ्या बँकेत, and in the eyes of the world, you may be rich, जगाच्या नजरेत असशील तू श्रीमंत, but in the eyes of God, you are poor. देवाच्या नजरेत तू गरीब आहेस. Because dependency कारण अवलंबून राहणं, makes you rich. देवावर अवलंबून राहून तू श्रीमंत होतो. आजच्या या विषयाला ती म्हण 200% साचते की स्वामी तिन्ही जगाचा, यशू विना भिकारी. Say, वो भी लिख के रख. because possessions without posture will always lead to pride. कारण नम्रतेची अंगभाषा नाहीये आणि आपल्याकडे खूप भरपूर काही आहे, तर ते आपल्याला गर्वाकडेच नेणार आहे. And heaven exalts postures of those who kneel and surrender. आणि before स्वर्ग God. मात्र जे देवासमोर गुडघे टेकतात त्याच अंगभाषेला ओळखतात. You don't rise by riches, जगातल्या पैशांनी कोणी वर येत नाही, you rise by your reliance. देवावर अवलंबून राहून तू वर येणार. Because I can show you a rich man today, tomorrow became beggar. मी तुम्हाला असे कितीतरी लोक दाखवीन किंवा एखादा असा श्रीमंत माणूस दाखवीन जो आज श्रीमंत आहे आणि उद्या भिकारी, And even if he has not become poor tomorrow, आणि उद्या जरी नाही तो भिकारी झाला, after death he will become extremely poor. मेल्यानंतर तो अति भिकारी होईल. You show me तुम्ही दाखवा that मला. rich man तो श्रीमंत who माणूस died, जो मेला, he went to Hades. बायबल मधला अधो लोकात गेला, Was he rich? तो काय श्रीमंत होता? He was begging for one drop हा? of water. एक थेंब पाणी, त्या पाण्याची भीक मागतोय अधो लोकात जाऊन. जगात ज्याला श्रीमंत म्हणत होते तो Say, in तो काय Hades he श्रीमंत became होता? poor. अधो लोकात गरीबच झाला ना. Lazarus didn't ask for water लाजराने नाही पाणी मागितलं मला because एक in थेंब. Abraham's bosom he had plenty of water. का अब्रामाच्या उरापाशी लाजराला भरपूर पाणी मिळालं, हे की नाही? मग कशामध्ये आपली धनसंपत्ती? The proud man may climb on top, गर्विष्ठ माणूस वर जाईल, फार मोठा but होईल, the dependent man will soar like an eagle. पण देवावर अवलंबून राहणारा गरुडासारखी झेप घेईल. Amen. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. देवावर अवलंबून राहणार आहे. So in the kingdom, poverty is not possession. तर देवाच्या राज्यात दारिद्र्य म्हणजे पद किंवा मालमत्ता नाही, It's your posture. तुझी अंगभाषा, नम्रता Amen. बेटा, It's the नम्रता. attitude of your heart. वृत्ती, हृदयातली वृत्ती. That बोलताना कसं attitude which बोलता? says, जी वृत्ती म्हणते, Lord, प्रभू I may have plenty, माझ्याकडे भरपूर असेल but still you are my portion तरी तू forever. माझा कायमचा वाटा आहे. That's what David said. You are my portion forever. म्हणून दावीद म्हणाला ना, तू माझा कायमचा वाटा आहे. गॉड इज द स्ट्रेंथ ऑफ माय हार्ट And the अँड portion. माय पोर्शन फॉर एव्हर इन लाईफ. मी काय म्हणते नेहमी, मी इस्टेटेड यशू सोडणार आहे. ज्यांना हवा असेल, यू वेलकम. That's why the richest people in the kingdom are not those who own much, म्हणून देवाच्या राज्यातले अतिशय धनवान लोक म्हणजे ज्यांच्याकडे खूप आहे ते नव्हे, but those who owe everything to God. पण जे सगळं सर्वस्व देवाला लुटतात ते. They owe everything to God. सगळं देवाला, की तुझं ऋण आहे माझ्यावर फार, Look त्या at- ऋणाखाली मी दडपलोय. Look at Elijah and the widow of Zarephath एलिया आणि सराफत मधली विधवा बाई in बघा. 1 Kings 17 chapter. एक राजे 17वा अध्याय. Elijah's brook dried up, एलियाचा जो ओहोळ तो वाळला. and so the prophet who once had water now had nothing. तर ज्या संदेशाकडे एकेकाळी पाणी होतं त्याच्याकडे आता काही नव्हतं. God said, देव बोलला, Elijah, एलिया go to Zarephath. सराफतला जा. I have commanded a widow there to feed you. मी एका विधवेला सांगितलंय तिथे तुला खायला घालायला. Wait, थांबा. a widow विधवा to feed a prophet of God? देवाच्या संदेशाला खाऊ घालायला? हू ऑफ ऑल? विधवा? Say, that's not a businessman or businesswoman. आधी काय व्यवसाय करणारी बिझनेस वुमन नव्हती काही, That's not an investor. आणि काही इन्व्हेस्टर नव्हती काही. That's someone who needs investments. अशी कोणीतरी होती की जिला स्वतःला इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, की कोई आओ मेरे को खिलाओ. But God was teaching both the prophet and the woman पण देवबाप तिथे संदेशाला आणि बाईला दोघांना शिकवत होता. that provision always flows through dependence on पुरवठा Him. अवलंबून राहूनच येतो. कुणावर अवलंबून राहून? आमच्यावर नव्हे, देवावर. Whether you are a prophet or a widow, मग तुम्ही संदेष्टा असा, तुला अवलंबून देवावर राहावं लागेल. तू विधवा आहेस, तुला you देवावर have to अवलंबून depend राहावं on God. लागेल. विधवेलाही देवावरच अवलंबून राहायला लागेल. आणि संदेष्टा द मॅन ऑफ गॉड त्यालाही So देवावर don't say, why a widow's house? म्हणून असं नका विचारू, ऑफ ऑल विधवेच्या घरी, Why not a king's house? राजाच्या घरी का नाही? Because whether it's a king or a widow, the supply comes from. राजा असो विधवा असो, पुरवठा वरून होतो, देणारा दाता उपर आहे. That's what God was teaching both of them. असं देव दोघांनाही शिकवत होता. संदेशाला That both of you are poor in my eyes. दोघे गरीब आहात माझ्या नजरेत.
Whether you are a prophet or a widow. तू संदेष्टा आहेस का तू गरीब, तू विधवा आहेस, तुम्ही दोघे माझ्या नजरेत गरीब आहात. Yes, both are meeting one another, but the provision comes from me for both of you. दोघं एकमेकांना भेटतायत, पण दोघांना पुरवठा माझ्याकडनं होणार आहे. See? And so the widow said, तर विधवा म्हणाली, I have only a handful of flour and a little oil. माझ्याकडे काहीच नाही, फक्त मुठभर पीठ आहे आणि थोडस तेल आहे. Elijah said, I am hungry. एलिया म्हणाला मला भूक लागली आहे. असं अशी केविलवाणी. So God is seeing देव बघतोय two poor people, दोन गरीब भेटतायत, but depending on me. पण माझ्यावर अवलंबून राहणारे आहेत. इनको मैं लगेगा, Are you getting me? ये दोनों को मैं लगेगा. जसं मी म्हणते हमको तो जीसस लगते ही आहे. Say, both were crying. दोघे रडवते. ही म्हणते माझ्याकडे काही नाही, तो म्हणतो मुझे तो भूक लगी आहे. So Elijah said, मग एलिया म्हणाला don't eat first, give me first. तू नको आधी खाऊ, मला दे. And then inside Elijah must be saying, God, where he brings, I don't know. मग एलिया आतल्यात म्हटलं असेल एवढा मोठा मी संदेशा देवबाप घेऊन कोणाच्या घरी घेऊन येतो बघा ना, त्यांना स्वतःला खायला नाही ते मला काय घालणार. And so she obeyed. पण बाईने आज्ञापालन The केलं. moment she obeyed, heaven opened. ज्या क्षणाला बाईने आज्ञापालन केलं, काय झालं? स्वर्ग उघडलं. आज्ञापालन बेटा. Amen. आमेन. So there is a mystery here. इथे एक गुपित आहे. God uses lack to teach us that he is the Lord of the prophet, he is the Lord of the widow. देवबाप त्या कमतरतेला वापरतो आपल्याला शिकवायला की तो संदेशाचाही देव आहे आणि त्या विधवेचाही देव आहे. And so when she depended on God, आणि ती विधवा माई जेव्हा देवावर अवलंबून राहिली, her jar never ran dry. पहा तिचा पिठाचा डबा आणि तिची तेलाची बाटली कधी रिकामी राहिली नाही. Write this down. अगदी लिहून ठेवा हे. Amen. बरकत बरकत जिसको बोलते ये बरकत है. Dependence converts insufficiency into sustainability. देवावर जर अवलंबून राहिलो ना तर जे काही उणं पडत आहे ना ते निघून जाऊन पुरेसं होतं सगळं. Praise God. Amen. So finally the widow again would surrender her life and say, Lord, I am poor, but I depended on you and you filled my kitchen. म्हणजे सरतेशेवटी ती विधवा बाई देवाकडे येणार, हात पसरून देवालाच म्हणणार की मी गरीब पण तू माझं स्वयंपाकघर भरलं. See? What about David? दावीद असं काय? David stood before Goliath दावीद गोलात समोर उभा राहिला. with no sword, no armor. तलवार नाही, शस्त्र सामग्री नाही, एवढूसा दावीद गोलात समोर. The army was on Saul's side. David didn't have army. सैन्य शौलाच्या बाजूने होतं, दाविदा मागे काही सैन्य नव्हतं. So he was poor, म्हणजे दावीद गरीब isn't it? है की नाही? गरीब. Saul was rich. शौल धनवान होता, शौलाकडे सगळं होतं, राज्य होतं, सैनिक होते, सैन्य होतं, सगळं होतं. That's why his dependency on God was less. म्हणून तर शौल राजा देवावर अवलंबून राहत नव्हता ना. Amen. पण दाविदाकडे काही नाही, He had just trust. केवळ देवावरचा विश्वास आहे. And he said, आणि म्हणाला you come to me with a sword and spear. तू माझ्याकडे तलवार आणि भाला घेऊन आला ना, But I come to you in the name of the मी Lord. प्रभूच्या नावात तुझ्या समोर आलोय. See, एवढं what is समजलं. it? That is dependency. त्याला म्हणतात देवावर अवलंबून राहणं बेटा. I am weak, मी अशक्त आहे, but yet I am strong. हा पण मी बलवान आहे, Because my God is with me. कारण माझा देव माझ्या सोबत आहे. I am poor, मी गरीब आहे, yet I am rich. तरी मी धनवान Because आहे. God makes the supply. माझा देव मला पुरवतो. Amen. He was poor in equipment, तो गरीब होता शस्त्र सामग्रीत, but rich in encounter. परंतु तो जे गोलातला भेटायला गेला त्यात धनवान होता. David did not depend on tools. दावीद काही शस्त्र सामग्रीवर अवलंबून राहिलाच नाही, He depended on the truth. तो सत्यावर अवलंबून गोलातकडे गेला. Amen. माझ्याकडे देव आहे, त्या देवाला घेऊन मी तुझ्याशी फाईट करायला आलोय. So dependence is when your confidence is not in your sling. तर अवलंबून राहणं म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या ती गोफण म्हणा किंवा गिलवर म्हणा त्याच्यावर विश्वास न ठेवणं. Your confidence is not on the stone, विश्वास त्या खड्यांवर त्या गोट्यांवर न ठेवणं, but in the strength of your source. पण तुझा जो उगम देव त्याच्यावर विश्वास ठेवणं, त्याच्यावर अवलंबून राहणं. God gave me everything, देवाने मला सगळं दिलंय, but yet I'm a beggar. तरी मी भिकारी आहे, I am poor मी गरीब आहे. because कारण in one day He can take it away and I'm gone. एका दिवसात ते सगळं घेईल. And I'll be done forever finished. One moment He can take away the anointing and I'll be on the road. एका क्षणात ते अभिषेक काढून घेईल माझ्यावरचा आणि मी रस्त्यावर येईन. That's why I'm a poor man. म्हणून मी गरीब आहे की Amen. I don't boast. मला येशू लागतात, मी घमेंड बाळगत नाही. Because it will not take even 1 minute for God to take away everything. एक मिनिट लागणार नाही देवाला माझ्याकडून सगळं काढून घ्यायला. Yes. That's why I'm a असं poor man. बिशप पीटर म्हणतायत. आपण काय बोलायचं?
टू बिगिन विथ आपल्याकडे आहेस काय? That's why David later said म्हणून दावीद नंतर म्हणाला in Psalm 20 verse 7. स्तोत्र 20:7. Who said it? कोण? David, who never lost a single war. दावीद बोलला, जो दावीद ज्याने एकही युद्ध कधी हरलं नाही. Some trust in chariots, some in horses, but we will remember the name of the Lord. की काहींचा रथांवर आणि काहींचा घोड्यांवर भरोसा असेल, पण आम्ही यहोवा आमचा देव याच्या नावाविषयी बोलू. That means without God, म्हणजे देवाशिवाय I'm not even fit for a king. मी राजा व्हायच्याही लायकीचा I नाही. cannot even fight. मी नाही युद्ध करू शकत. हं? I mean, David was not a born warrior. दावीद काय जन्माने योद्धा नव्हता. He was a shepherd boy. अरे मेंढपाळ धनगर मुलगा तो He मेंढर. never knew how to wear a crown on his head. त्याला मुकुट कसा घालतात डोक्यावर तेही माहित नव्हतं. He never knew how to sit on a throne. आणि सिंहासनावर कशी एक बसायची पद्धत असते ती त्याला माहित नव्हती. He didn't know how to walk with that kingly robe. आणि राजेशाही जगा घालून चालतात कसं तेही त्याला माहित He नाही. didn't know how to run the whole country. आणि संपूर्ण देश कसा चालवायचा हेही त्याला माहित नाही. It was God who देव was running the country. देव देश चालवत होता त्याच्याद्वारे. देव You may have less in your hand, तुमच्या हातामध्ये कमी असेल, but if you have God in your heart, पण हृदयाचं देव असेल you are already victorious. तू विजयी आहेस ऑलरेडी. आमेन. Look at Gideon. गिदोन He was very weak person. अशक्त होता फार. If you read in Judges 6, शास्ते 6वा अध्याय वाचला तर कळेल. 14 to 16, 14 ते 16 शास्ते किंवा न्यायाधीश 6. when the angel called Gideon जेव्हा देवदूताने गिदोनाला बोलावले and said, आणि म्हणाला, "You mighty man of valor," अरे बलवान वीरा, he was hiding in a wine press. तो लपून बसलेला होता द्राक्षकुंडात. And he said, आणि म्हणाला, "Lord, प्रभू how can I save Israel? कसं काय मी इस्रायलला वाचवणार My आहे? clan is the weakest. माझं कुळ एवढं अशक्त I am आहे. the least of all." मी तर सगळ्यात कमी आहे. God said, देव बोला, "I will be with you." मी तुझ्या सोबत असेन. Finished. बस संपलं. When God says, "I will be with you," देव जेव्हा म्हणतो मी तुझ्या सोबत असेन, your poverty is covered, तुझं दारिद्र्य झाकलं your जातं, weakness is covered, अशक्तपणा झाकला your जातो, timidity is covered, वित्रटपणा झाकला जातो. हालेलुया. your name is covered. तुझं नाव आहे, अब्रू इज्जत झाकली जाते. जेव्हा देव म्हणतो मी तुझ्या सोबत असेन नका, योर इज्जत इज सेफ. God- प्रभू तेरे साथ है. God said, देव बोला, "I will be with you." मी तुझ्या सोबत असेन. He didn't say, असं नाही "Oh, म्हणाला. Gideon, you're weak. गिदोना तू अशक्त आहेस. Do one thing. एक काम कर, Eat all these dry fruits and हे become सगळे- strong and सगळा सुका मेवा खा, बलवान हो. क्या हो. हाँ, All मेवा that- खाओ, मेवा all खाओ, that eat बदाम and खाओ, be strong. I अक्रोड will make खाओ, you strong. आणि मी तुला In करतो 6 बलवान. months, you will have muscles like 6 Samson. महिन्यात तुझे मसल बनवतो बघ, शमशोनासारखा करतो तुला. No. नको नको. He said, "तू असंच राहा." देव म्हणाला तू असंच राहा, मग तुझ्या मध्ये ते डोक्यात जाणार नाही. डोक्यात तू घुसणार नाही. असंच राहा असंच पातळ, राहा. पण हा. मी तुझ्या वा, समोर तुझ्या पातळ बरोबर काय? पातळ वा वा मी सुंदर. तुझ्या बरोबर असणार. मी तुझ्या सोबत असेन. पातळ. आमेन. Say, you be like this only. असाच राहा, पातळ, लुकडा. Amen. लुकडा. I will be with you. मी तुझ्या सोबत असेन. You don't put on weight. तू नको वजन You वाढू. don't put on muscles. तू डोले शोले मत बनाव You जिम. know what happened to Samson? तुला माहितीये शमशोनाचं काय झालं? So you be like that, तू तसाच राहा. but I'll be with you. मी तुझ्या सोबत असेन. असाच राहा. So God does not choose the strong. तर देव काय असं बलवान वीरांना निवडत नाही. He strengthens the chosen. तर जे निवडलेले आहेत ना त्यांना देव ताकद देतो. So Gideon was poor in confidence, तर गिदोन विश्वासात गरीब होता, but rich in calling. पण पाचारणात धनवान होता. See, he didn't win because of his army. त्याच्या सैन्यामुळे तो जिंकला नाही, He won because of his alignment with God. पण देवाशी त्याने जुळवून घेतलं ना, त्यात जिंकला. आमेन. Write this down. This is हे- important for you. हे लिहून घ्या, हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. Dependence makes your weakness a mighty weapon. देवावर जर तुम्ही अवलंबून राहिलात ना, तर तुमच्या अशक्तपणाला देव एक मोठं महान शस्त्र बनवतो. Amen. Amen. In Matthew 10, मत्थै 10, 9 and 10, मत्थै 10, 9 आणि 10. when Jesus sent out his disciples, येशूंनी जेव्हा आपले शिष्य बाहेर पाठवले, what did he tell them? येशू त्यांना काय म्हणाले? भरपूर पोत्यात पैसे घेऊन जा. No. He said, सब इस्टेट पहले तेरे नाम पे लगाओ और No. चल मेरे पीछे मिनिस्ट्री कर. he said, take no gold, no silver, no bag, no extra tunic. हा, येशू त्यांना म्हणाले काहीही सोबत घेऊन जाऊ नका,
जास्तीची पिशवी नाही, पैसा नाही, अडका नाही, No, जास्तीचे कपडे extra. नाही, एक्स्ट्रा काही न्यायचं नाही, एक्स्ट्रा पण नाही. एक्स्ट्रा काही न्यायचं नाही. म्हणजे का आम्ही का भिकारी सारखं जायचं? हा नाही. हो. म्हणायचं येशूंना म्हणायचं तेच आहे, पण तुझ्याशी इज्जतीत बोलतात कारण येशूंना माहिती याचं कधी सरकायचं. Because the assignment itself would be sustained by dependency. कारण ती कामगिरी तुला देवावर अवलंबून राहूनच करता येणार आहे. म्हणून काही घेऊन जाऊ नको, पण देव घेऊन जा बस. मिनिस्ट्री करायला. So they had no purse, मग त्यांच्याकडे पर्स नाही, त्यांच्याकडे जास्तीचा कपडा नाही, but they definitely took the Bible. पण ते बायबल घेऊन गेले. बायबल लेके गे. No resources, बाकी काही नव्हतं but त्यांच्याकडे, they had relationship with Jesus. पण येशूंशी नातं होतं ते घेऊन गेले. See, आमेन. take the word of God, take the relationship, देवा- take Jesus with you. देवाचा शब्द सोबत घेऊन जा, येशूंना सोबत घेऊन जा, येशूंशी असलेलं नातं सोबत घेऊन जा. I remember many years back, मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी I went to a restaurant. मी एका रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये गेलो. My wife was here, I think so, praying or something. I don't माझी know. बायको इथे होती, प्रार्थना वगैरे करत असेल आणि सापडायचीच कुठे, इथेच असणार. And then I went to that restaurant. मग मी त्या रेस्टॉरंटला गेलो, I had some snacks because I was hungry. थोडा काहीतरी नाश्ता केला, मला भूक लागली. And then I put my hand in my pocket. The purse was not there. खिशात हात घातला तर पाकिटच नाही. I said, finish now. मला बापरे, हो Real गया. beggar I am now. हा ना. These अभी people कैसा will होने come का? to know. आता यांना कळेल माझ्या खिशात पैसेच नाहीयेत. I said, now what to do? म्हटलं काय करायचं आता? म्हणजे ती चित्रपटातली चित्र येतात ना, भांडी So- घासायला लागतील का काय आता? So I went to the counter मी काउंटरवर गेलो, and I was trying to say, म्हणायचा प्रयत्न करत होतो sir, I forgot. Ki He sir, said, you are Pak- Pastor Peter? तेवढ्यात तेच बोलले, तुम्ही मास्टर पीटर आहात का? I said, yeah. हा. He said, you don't have to pay at all. तेच म्हणाले, तुम्ही देऊ नका काही. What he knew, I didn't have money. त्यांना काय माहिती माझ्याकडे पैसे नव्हतेच. मला जान बची लाखो पाय. हालेलुया. है ना? See, even if you don't have resources at times, कधी कधी जरी तुमच्याकडे नसलं, God becomes your provider. देव तुझा दाता बनतो. And Bible says बायबल म्हणतं in Luke 10:17, लूक 10:17, and when they returned back, जेव्हा ते परत आले they said, ते म्हणाले, Lord, even the demons are subject to us. प्रभू सैतान दुरात्मे पण आमचं ऐकतायत. तुम्हाला काय सांगायचं? हो. पैसे नाही हो गेलो ना. ते बरोबर आहे, असं. पण आता ते म्हणजे शैतान आपण पण स्टोऱ्या आमचं- सांगतो ना एकमेकींना, माहिती का काय झालं See, तसं, अरे so- माहिती का काय झालं, What? सैतान दुरात्मे आमचं ऐकताय. So hear me, the absence of provision तर इथे जर पुरवठा नसेल is not the absence of power. तर सामर्थ्य नाही असं नव्हे. Are you getting me? कळतंय ना? You may have no provision, तुमच्याकडे कदाचित पुरवठा नसेल, but God will provide. देव तुला पुरवे. Because the kingdom moves through those who depend. कारण राज्य अशा लोकांच्या द्वारे पुढे जातं जे देवावर अवलंबून राहतात. Look at the woman with the issue of blood. रक्तस्रावी स्त्री पहा, She spent all her money on the doctors सगळे पैसे तिने स्वतःकडचे डॉक्टरांवर खर्च केले and grew worse. आणि तब्येत तर अजून खालावली. All the money means what? सगळे पैसे म्हणजे काय? Poor. गरीब. Isn't सगळे पैसे संपले म्हणजे काय? गरीब. But she waited till she could become poor to meet Jesus. पण ती गरीब होईपर्यंत वाट पाहत राहिली येशूंची भेटायला. That's why Jesus said, blessed are the poor. म्हणून येशू म्हणाले, जे गरीब ते आशीर्वादित. Some people, till they don't lose that last coin, they will not turn to हो, Jesus. काही लोक शेवटचं नाणं खिशातनं जाईपर्यंत येशूकडे येणार नाहीत. Amen. आमेन. उतरती कळा पूर्ण लागली किंवा येशूकडे येतात. She was out of money, तिच्याकडे पैसा संपला, out of options. पर्याय संपले, But then the faith developed. पण तेव्हा विश्वास वाढला. See, before that she had no faith. त्याच्या आधी विश्वास नव्हता तिच्याकडे. When money goes, your faith rises. पैसे संपले की विश्वास आपोआप वाढतोच ना बेटा, की अभी परत येतात चर्चला. हाँ, ऐसे धावत धावत चले देवाला मी सारे. भेटायला चाललो आता. अच्छा. आज मेरे पास कुछ नहीं, प्रभु ने खिलाया तो ही खा आज माझ्याकडे काय नाही, पण देव आहे ना. आमीन, आमीन, They say like that. आमीन, हालेलुया. ऐसा प्रीचिंग हमने भी किया है. एक शनिवार को जब हमारे पास कुछ नहीं था, और मुझे बोले तू अभी क्यों बोला मुझे. तेव्हा मी ना समंजस होते, आता मी खूप समंजस आहे. So she said, if I may but touch his garment. तर ती म्हणाली, आता जाऊन फक्त मी येशूंच्या सगळ्याला जर स्पर्श केला. See how the language changes when you are poor. गरिबी आली ना, भाषा आपोआप म्हणजे सुधारी Holy मेरी words, बिगड़ी शान. powerful words, faithful words. सगळे एकदम विश्वासू शब्द, एकदम दीन लीन नम्र. Amen.
की खिसे में I कुछ है. shall be made whole. मी पूर्ण होणार. नक्की होणार. होणार. असं काय मग आधी का नाही गेलं आधी का नाही आला? आधी एवढं का पैसे नाही गेलं नसतं आला? तुमचं. हा? एवढे म्हणजे पैसे गेले नसते तुमचे, आधी जायचं ना, हो की नाही? पण काय आहे, पैसे असतं तर आपण जात नाही. हा. So that is poverty. That means now total dependency on Jesus. ती गरिबी की जिथे आता पूर्ण येशूंवर अवलंबून राहायचंय. She said, I will break every law to touch him. ती म्हणाली सगळा नियम तोडून मी जाऊन येशूंना आता स्पर्श करणार. Say, you are ready to break the law also फार now. तयार, कायदाही तोडायला तयार. Poverty makes you spiritually rich. गरिबी तुम्हाला आध्यात्मिक श्रीमंत करून सोडते. And so बघा ना, ती Jesus, गेली ना, म्हणाली कोणाची मला आता परवा नाही. and so Jesus turned and said, तर येशू वळून म्हणाले, your faith has made you whole. बाई तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. ऍक्च्युली Amen. आमेन. When everyone else saw her weakness, सगळ्यांनी जेव्हा तिचा अशक्तपणा पाहिला, heaven saw her worthiness. स्वर्गाने तिच्यातली योग्यता पाहिली. Poverty which reaches towards Jesus is a worthy vessel. हालेलुया. जी गरिबी येशूंकडे पोचते ते योग्य पात्र आहे. Amen. And so dependence pulled virtue out of divinity. तर ती जे देवावर अवलंबून राहिली, त्या अवलंबून राहिल्यामुळे त्या दैवत्वातनं म्हणजे येशूंमधनं सामर्थ्य बाहेर आलं. Amen. Faith always begins where all our options end. विश्वास तिथेच सुरू होतो जेव्हा पर्याय सगळे संपतात. And one of the reasons I really followed God was आणि एक कारण ज्या कारणानं मी देवामागे चाललो, I was materially poor. मी भौतिक रीतीने फारच गरीब होतो. Amen. So we had no options. आमच्याकडे पर्यायच नव्हता काय. But still I can तरी- say I stood on my feet, I got a job. तरी मी एवढं तर नक्की सांगेन की मी माझ्या पायावर उभा राहिलो, मी नोकरी केली, See? नोकरी शोधली, मग केली, I had a house. घर होतं माझं Then स्वतःचं, I came to the Lord. घर घेतलं मी स्वतःचं. तत्पश्चात मग मी येशूंकडे आलो. असंही नाही की काहीच नव्हतं. Amen. What about the boy with the 5 loaves? बरं, 5 भाकऱ्या असलेल्या मुलाचं काय? Dependence even in smallness. हे छोट्या गोष्टीत पण अवलंबन. The disciples said, शिष्य म्हणाले, what are these 5 loaves and 2 fish for such a huge crowd? एवढी मोठी लोकांची गर्दी आहे आणि या 5 भाकऱ्या आणि 2 मासे काय पुरणार आहेत But कोणाला? see, that boy gave away his lunch. पण मुलाने दिला आपला डबा. He didn't know त्याला माहित नव्हतं that small thing in his hand would feed a multitude. त्याच्या हातातलं ते छोटस लोक समुदायाला खाऊ घालणारे त्याला माहित नव्हतं. Poverty, when it is handed over into the hands of Jesus, multiplies. गरिबी येशूंच्या हातात दिल्यावर बहुगुणित होते. Poverty, when it meets Jesus, is गरिबी. multiplied. गरिबी येशूंना भेटल्यावर बहुगुणित होते. When you release what's in your hand, हातातलं दिलं, हातातलं सोडलं, दिलं, God releases what's in his hand. देव त्याच्या हातातलं देतो आपल्याला. तेरे हाथ में जो है वो पहले छोड़, See? प्रभु उसके हाथ में जो है तुझे देगा. See, the boy was poor in his quantity but not quality. तो लहान मुलगा, त्याचा डबा छोटासा होता, म्हणजे एवढूसाच, पण दर्जा चांगला होता. See, in quality, that is trusting in God. हा, it was दर्जा big. कुठला दर्जा? देवावर विश्वास ठेवायचा त्याचा दर्जा चांगला होता. Just imagine a small boy going for Jesus' meeting. कल्पना करा, एक तर लहान मुलगा आणि कुठे आलाय? येशूंच्या सभेला. He should be playing marbles. हा, गोट्या खेळत कुठेतरी दिसायला हवा ना मैदानात. But he went for Jesus' पण meeting. येशूंच्या सभेला आला म्हणजे, And that also he asked his mother to pack up a tiffin for आणि them. तेही आईला सांगितलं की मला तू जेवणाचा डबा बांधून दे. किती सालसूत पोरगा. Where are you going, my son? मग माझ्या मुला तू कुठे चाललास? Some cricket match? काय क्रिकेट मॅच वगैरे आहे No. का? नाही, I'm going for Jesus' मी meeting. येशूंच्या मीटिंगला चाललोय. ओ मैं वारी वारी जाऊं ऐसे बच्चों पर. Dependence turns lunch into legacy. अवलंबन, देवावरचं अवलंबन जेवणाच्या डब्याला वतनात बदलतं. Yes. Paul cried out 3 times. पॉल 3दा रडला, Lord, remove this thorn. प्रभु हा काटा काढ. See? बहुत चुभ रहा है ये काटा निकाल. But Jesus said, येशू म्हणाले, my grace is sufficient for you. माझी कृपा तुला बांध. Let your flesh remain weak and poor. तुझा देह असाच अशक्त आणि गरीब राहू दे, काटा नाही काढणार मी. See? Sometimes कधी कधी
there is a fear of pride to come in us. गर्व येईल अशी भीती असते ना Because आपल्या a man गर्व who went to heaven कारण की पॉल जो स्वर्गात गेलेला and saw mysterious things, आणि सगळी गुज बघून आलेला, pride would come. गर्व येऊ शकत होता त्याच्यात. Amen. आमेन. But that thorn पण तो काटा, made him to depend on Jesus all the more. त्या काट्याने त्याला येशूंवर अजून अवलंबून राहायला लावलं. That's why म्हणून he labored more than all other apostles. इतर सगळ्या प्रेषितांपेक्षा याचे श्रम जास्त होते. Amen. आमेन. Because he discovered कारण त्याला कळलं that divine strength often hides behind human limitation. दैवी शक्ती नेहमी मानवी मर्यादे पलीकडे लपते. And he realized another thing, अजून एक त्याला that कळलं God does not always remove the thorn, की देव नेहमी काटा काढत नाही, but he makes the grace thicker on you. कृपा जाड देतो, की त्या जाड कृपेत तुला ते So जाणवत नाही. what will happen is, म्हणजे काय होईल, every time, दरवेळेला even if little pride tries to enter, जरी थोडासाही गर्व तुझ्यात येऊ मागत असेल, that fear comes. ती भीती येते. What if he removes the grace? त्यांनी कृपा काढली तर मैं खलास हो जाऊंगा. If you are depending on somebody for your daily bread, तुम्ही रोजच्या भाकरीसाठी जो कुणावर अवलंबून असाल you will always respect that तर person. तुम्ही नेहमी त्या माणसाचा आदर कराल ना, कारण की हा मला रोज खायला घालतो. Because you cannot do anything. काहीच करू शकत You are नाही like तुम्ही. Mephibosheth, मग तुम्ही मफीबोशेत सारखे असता, depending on David entirely. दाविदावरती अवलंबून संपूर्णतः आयुष्यभर. Amen. आमेन. So grace does not always take you out. तर कृपा नेहमी तुला बाहेर काढत नाही, It sometimes takes you through. कधी कधी त्यातून नेते, काढणार नाही, त्याच्या आतून नेईन. Amen. काटात घालीन, काट्यात तू बसायचं आणि चालायचं, काटा काढणार नाही. And Jesus is the ultimate example for us. आणि येशू सरते शेवटचं उदाहरण आहेत आपल्यासाठी. Jesus himself said, येशू स्वतः the म्हणाले, son can do nothing. काही करू शकत नाही पुत्र, He cannot do anything by himself. स्वतःहून काही करू शकत नाही पुत्र. He only does what he sees the father doing. बाप जे करत आहे ते करताना त्याने पाहिलं की तेच तो करतो. Yes, John 5:19. योहान 5:19, बापाला करताना बघून तेच तो मुलगा करतो. The Son of God lived like a model for us. देवाचा पुत्र आपल्यासाठी एक आदर्श नमुना म्हणून जगलेला आहे. What kind of model? कुठल्या पद्धतीचा आदर्श नमुना? The model of dependence. अवलंबून जगण्याचा आदर्श नमुना. Say, आमेन. though being the son, की जरी पुत्र होता देवाचा, he said, I don't do anything तरी on तो my म्हणतो मी स्वतःहून काही करत नाही. own." Say, वरून even when he was picking up his disciples, शिष्य निवडताना सुद्धा whole night he prayed. संपूर्ण रात्र त्याने प्रार्थना केली. Next morning he chose his disciples. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आपले शिष्य निवडले. Yes. He withdrew to a lone place. एकांतात गेले येशू. Why? का? To be with the Father. दे बापा बरोबर त्याच्या सहवासात राहू दे. Father, tell me, बापा तू मला सांग, who are the 12 I have to pick up? कोण आहेत ते 12, मी कोणाला निवडू? That is dependency. त्याला म्हणतात देवावर अवलंबून जगणे. Now Jesus could have picked up the right people. येशू योग्य लोकांना निवडू शकत होते. What the Father picked up, he could have picked up the same. दे बापाने ज्यांना निवडलं त्यांना येशू निवडून काढू शकत होते ऍक्च्युली. But he is teaching us पण येशू आपल्याला शिकवतायत the law of dependency. अवलंबून राहायचा नियम. Amen. आमेन. Even in Gethsemane he said, गेत्सेमनी बागेत पण म्हणाले, not my will, माझी इच्छा नाही, let your will be done. तुझी इच्छा पूर्ण कर. If the Son of God needed dependence, आणि देवाच्या पुत्रालाच एवढं अवलंबून राहावं लागलंय. who are we to live without it? तुम्ही कोण आहात आणि मी कोण आहे देवावर न अवलंबून जगायला? हा, कोण आहे हम लोग? So the closer you walk with God, तर जेवढं तुम्ही देवाच्या जवळ चालाल the more you depend on him. तेवढे तुम्ही त्याच्यावर अवलंबून आहात असं म्हटलं जाईल. Abraham shows dependence in direction. अब्राम दाखवतो की दिशा आपल्याला कळायची असेल तर त्यात पण अवलंबून राहायला पाहिजे. Elijah and the widow also show dependence in supply. एलिया आणि ती विधवा बाई पण आपल्याला दाखवते की पुरवठा हवा असेल तर त्यालाही अवलंबून राहायला पाहिजे. David showed us dependence in battle. दावीद आपल्याला दाखवतो की युद्ध करायचंय तर त्यातही देवावर अवलंबून राहायला पाहिजे. Gideon shows us dependence in weakness. गिदोन आपल्याला दाखवतो की अशक्तपणात आपल्या देवावर अवलंबून राहायला The पाहिजे. disciples show us dependence in their mission. येशूचे शिष्य दाखवतात की कामगिरी आणि मिनिस्ट्र्या जरी देवाने दिलेल्या असल्या तरी त्या मिनिस्ट्र्यांमध्ये देवावरच अवलंबून राहायला पाहिजे. The woman with the issue of
blood. रक्तस्रावी स्त्री दाखवते It shows the dependence in the times of desperation. की व्याकुळतेमध्ये देवावरच अवलंबून राहायला पाहिजे. The boy with the 5 loaves. 5 भाकरी असलेला मुलगा दाखवतो It shows the dependence in smallness. की लहान जे काही थोडं थोडं आपल्याकडे आहे त्याच्यातही देवावर अवलंबून राहायला पाहिजे. Paul shows the dependence in affliction. द ग्रेट अपोस्टल पॉल आपल्याला दाखवतो की त्रासांमध्ये आणि काटे इतके लागतायत त्याच्यातही देवावर अवलंबून राहायला पाहिजे. Jesus showed us dependence in his perfection. येशूंनी आपल्याला दाखवलं की मी एवढा परफेक्ट आहे पण त्याच्यातही मला देवावर अवलंबून राहायला And पाहिजे. so every one of them proves this truth. मग सगळेजण हे एकच सत्य पुराव्यासकट देत आहेत. What is it? काय? Blessed are you poor. तुम्ही गरीब ते आशीर्वादित. Blessed are you poor. जे गरीब ते आशीर्वादित. That means blessed are you, you dependent ones. हे देवावर अवलंबून राहणारे तुम्ही आशीर्वादित. Blessed are you, your eyes are fixed on me. तुमचे डोळे माझ्यावर केंद्रित तुम्ही आशीर्वादित. Blessed are you, you are coming to the church तुम्ही चर्चला येताय तुम्ही and आशीर्वादित. listening to my word. वचन ऐकताय तुम्ही आशीर्वादित. Blessed are you, तुम्ही आशीर्वादित. for yours is the kingdom of कारण God. देवाचं राज्य तुमचं आहे. Yours is the kingdom of God. देवाचं राज्य तुमचं In आहे. other words, the ones who शब्दात. depend on God, दुसऱ्या शब्दात जे लोक देवावर अवलंबून राहतात the kingdom of God belongs to them. देवाचं राज्य त्यांच्या मालकीचं आहे. हालेलुया. That's why आमेन. husbands and wives don't depend on each other alone. म्हणून नवरा बायकोनं सुद्धा फक्त एकमेकांवर अवलंबून राहू नका. Depend together on God. एकत्र देवावर अवलंबून राहा. That will keep your love fresh. त्यातून तुमचं प्रेम ताजं राहील. Even when feelings fade away, आणि मग त्या भावना आणि फिलिंग जरी गेल्या the love will always be there. तरी प्रेम राहील कायम. Parents, don't think so your provision is enough. आई वडिलांनी असं समजू नका की मी माझ्या मुलांसाठी केलेला पुरवठा खूप आहे. Only God can preserve your children. देवच तुमच्या मुलाबाळांना सांभाळून ठेवू शकतो. Raise them with prayer, प्रार्थनेनं त्यांना मोठं करा. not with pride. गर्वानं नाही, Amen. प्रार्थनेनं मोठं करा. And children, आणि मुलांनी don't depend on your grades. तुमच्या मार्कांवर अवलंबून राहू नका. Because I have seen मी पाहिलंय princes walking and servants seated on the horses. राजकुमार चालताना आणि नोकर घोड्यावर बसून जाताना मी पाहिलेत. Depend on the one who gives you grace and wisdom जो कृपा आणि ज्ञान देतो त्याच्यावर अवलंबून and राहा. opens miracle doors for you. आणि जो चमत्काराचं दार तुझ्यासाठी उघडतो त्याच्यावर अवलंबून राहा. Don't depend on your degrees. तुझ्या डिग्रीवर अवलंबून जगू नको. Those who are working, जे काम करतात नोकऱ्या don't trust the करतात salary more than your savior. तुझ्या तारणाऱ्यापेक्षा पगाराच्या चेक वरती विश्वास टाकू नको. Your salary can change, तुझा पगार कधी बदलू शकतो. but your source remains the same. देणारा दाता कधी बदलत नाही. पगाराहून जास्त तुला त्याची गरज आहे. वो रहेगा पगार तो ऐसे ही मिल जाएगा बेटा. At home also, घरी पण keep your atmosphere dependent on grace. घरचं वातावरण देवाच्या कृपेवर अवलंबलेलं ठेवा. Peace always flows शांती. where pride is absent. जिथे गर्व नाही तिथे शांती वाहते. Amen. आमेन. Always have raised hands before God. नेहमी देवासमोर हात असे पसरा. Poverty means opening your hands empty before God. गरिबी म्हणजे देवासमोर रिकामे हात पसरणे. Empty hands but full heart. रिकामे हात पण भरलेलं हृदय. आमेन. So आमेन. dependency is not weakness. तर देवावर अवलंबून राहणं म्हणजे का कमजोरी नाहीये. It's wisdom. ते ज्ञान आहे. ते शहाणपण आहे. Amen. Amen. And so God fills what man empties. मनुष्य जे रिकाम करतो ते देव भरतो. The proud may looks very, very strong, गर्विष्ठ दिसायला एकदम बलवान दिसतील but it is the dependent that stands strong. पण देवावर And अवलंबून tall. जगणारे खंबीर उभे राहतात. Amen. आमेन. You cannot receive grace with clenched fists. तुम्हाला मूठ आवळून कृपा नाही मिळणार. When you depend on God, you dominate over the world. देवावर अवलंबून राहाल जगावर राज्य कराल. Why? That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं blessed are the meek, जे दीन ते धन्य for they shall inherit the कारण earth. त्यांना पृथ्वी वतन मिळेल. The meek shall inherit the earth. दीन लीन नम्र ते धन्य कारण त्यांना पृथ्वी वतन मिळेल. पृथ्वी Because their God will give it to them. त्यांचा देव त्यांना देईल. आमेन. So poverty means तर गरिबी म्हणजे they are heaven's billionaires. ते स्वर्गातले अब्जोपती आहेत. Poverty means I lean on God. गरिबी म्हणजे मी देवावर अवलंबून जगतो And that's why I'm lifted by God. म्हणून मला देव उचलतो. Amen. आमेन. हालेलुया.
The worldly people, they depend on people because they must depend on people. जगिक लोक जगातल्या लोकांवरच अवलंबून राहतात कारण त्यांना जगातल्या लोकांवरच अवलंबून राहावं लागेल. But biblical people, पण बायबलचे लोक though they are poor, जरी गरीब they depend on God तरी देवावर अवलंबून because राहतात they chose to. कारण त्यांनी निवडलंय, ते निवडलंय, ऑन पर्पज निवडलंय. And that's the difference. हा फरक आहे. And that's why Jesus could look at a man who owns nothing म्हणून येशू ख्रिस्त अशा माणसाकडे पाहू शकतात ज्याच्याकडे काही नाहीये and still say you are blessed. आणि तरी म्हणू शकतात की तू आशीर्वादित आहेस. म्हणून He can look at a rich man धनवान माणसाकडे पाहू and शकतात say you are blessed आणि म्हणू शकतात तू आशीर्वादित आहेस because he depends on God. कारण तो अब्जोपती देवावर अवलंबून राहतोय म्हणून. Amen. And at times he can look at a king आणि कधी कधी राजाकडेही बघू शकतात who owns everything ज्या राजाकडे संपूर्ण राज्य आहे and he can say आणि म्हणू शकतात you are poor. तू गरीब आहेस. You know why? का माहित आहे? Because you trust in yourself. कारण तू स्वतःवर विश्वास ठेवलायस. आमेन. Amen. आमेन. आमेन. Jesus spoke of two men who prayed in the temple येशूंनी दोन माणसांविषयी उल्लेख केला ज्यांनी In- मंदिरात प्रार्थना केली. in Luke 18:10. लूक 18:10. One man prayed, एका माणसाने प्रार्थना केली त्यात, Lord, प्रभू I thank you. मी तुझे आभार मानतो, I'm not like others. मी इतरांसारखा नाही. The other one prayed, दुसऱ्याने प्रार्थना केली, God have mercy on me. प्रभू माझ्यावर दया कर. Jesus said, येशू म्हणाले, the second man went home justified. हा दुसरा जो आहे ना त्याचा न्याय होऊन तो घरी गेला. Why? का? Because कारण humility always attracts divinity. नम्रता नेहमी दैवत्वाला आकर्षित करते. Humility always attracts divinity. हे पंचिंग लाईन आहे. नम्रता नेहमी दैवत्वाला आकर्षित करते. Okay? नम्रता. I mean, you can impress men with eloquence, हा, माणसांवरती तुम्ही तुमचा प्रभाव छान बोलून छान हसून वगैरे टाकू शकता, but you can only move God with your emptiness. पण देवावरती प्रभाव टाकायचा आहे गरीब बनून ये, नम्र हो. Because God does not respond to performance. कारण देव काही सादरीकरणाला हो देत नाही, आवाज देत नाही, प्रतिसाद देत नाही. He responds to your posture. परफॉर्मन्स नाही. तू नम्र आहेस का ते सांग. Amen? Amen. From your attitude, from your walk, from your talk. तुझी चाल, तुझं बोलणं, You should, तुझी वृत्ती, you should show poverty. त्यातून गरिबी दिसली पाहिजे बेटा. भले बँकेत अब्जो असतो, Poverty means dependency. देवावर अवलंबून राहतोय. I'm not saying you have to tell everybody I'm poor, poor. Though you have a Mercedes, I'm poor. No. सगळ्यांना Say I'm depending on God. मर्सिडीज असून सुद्धा सगळ्यांना गळ्यात पाठी टाकून मी गरीब आहे, मी गरीब आहे, मी गरीब आहे असं म्हणणं नव्हे, पण मी देवावर अवलंबून आहे. Amen? आमेन. But in your heart you say I'm poor. हृदयात म्हणायचं मात्र मी गरीबच आहे बाबा. Don't tell your friends. मित्रांना सांगू नका. माझ्याकडे काहीच नाही बाबा, हो. काहीच नाही. तुझ्याकडे तरी सायकल आहे, माझ्याकडे काय, and you have a car. No, you say I'm depending on God. म्हणायचं मी देवावर अवलंबून आहे. आमेन. आमेन. हालेलुया. Because success without surrender is utter failure. कारण शरण आल्याशिवायचं यश सबशेल अपयश आहे. It's failure in disguise. वेषांतर करून आलेलं अपयश आहे ते. कारण सरेंडरही नाहीये, हे शरणच आलेलं नाही. Amen. So trust in God. तर देवावर विश्वास ठेवा. Look to God. देवाकडे पहा. Let God make you rich. देवाला करू दे ना तुला No धनवान. problem. ठीक आहे ना. Say, Lord, you can give me whatever you want, प्रभूला सांगा, प्रभू तुला जे हवं ते मला दे. but my attitude will not change. माझी वृत्ती बदलणार नाही. आमेन. Because Jesus said, what shall it profit a man if he gains the whole world and loses his own soul? कारण येशू म्हणाले ना, एखाद्या माणसाने संपूर्ण जग कमवलं पण जीव गमावला तर त्यांनी ऍक्च्युअली काय कमवलं? See, you know, when Judas complained, यहुदाने जेव्हा तक्रार केली, why was this perfume not sold in the market and that money given to the poor? अरे काय आहे, हे सुगंधी द्रव्य तुम्ही का बाजारात विकलं नाही आणि त्यातनं आलेला पैसा गरिबांना वाटायचा नाही? हे काय असं पायावर ओतून केलंय? People don't have food, master. लोकांना खायला अन्न नाही घरी. And ही बाई तोडून टाकली. काय ही बाई अशी येऊन And that वाटली? perfume she just spread एवढं everywhere. महाग सुगंधी द्रव्य असं ओतून टाकलंय सगळीकडे. विकलं असतं गरिबांना खायला घातलं असतं आपण. Jesus, I expected Jesus to say, आणि माझी अशी अपेक्षा की येशू असं म्हणतील, yes, you are correct. बरोबर आहे हा, योगा. Judas, first time you spoke जुडस correct. पहली बार बोला, सही बोला. I mean, नहीं, what नहीं. you No, Jesus replied, the poor you will always have with you. येशू त्याला म्हणाले, गरीब तुझ्या सोबत रोज असणार आहेत. See, in John 12:8. योहान 12:8. And why did he say that? असं का म्हणाले येशू?
It's an insult for the poor. अपमान झाला म्हणजे गरिबांचा. No. Nahi. He said there are poor people who will always remain poor because they don't want to depend on me. येशू म्हणाले गरीब लोक काही असे आहेत जे नेहमी गरीबच राहणार आहेत कारण त्या गरिबांना माझ्यावर अवलंबून राहायचंच नाहीये. Are you getting me? कळतंय का? Because some people will read and think Jesus was being harsh. कारण काही लोक येशूंचं हे विधान ऐकतील आणि म्हणतील येशू एवढे उद्धट कसं बोलतात. No, he was not ignoring the poor. ते काही गरिबांकडे दुर्लक्ष करत नाहीयेत. He was revealing priority. तर प्राधान्य कशाला दिलं पाहिजे ते सांगतात. He's saying if you just focus on the poor येशू म्हणाले तुझं नुसतं गरिबावरती लक्ष लावलं, without focusing on me, माझ्यावर लक्ष न लावता गरिबावरच लक्ष लावलं, you will feed their stomachs, तर तू त्याच्या पोटाला खाऊ घालणार, but you will starve their spirits. पण आत्म्याला उपाशी ठेवतोय तू त्याच्या. What is the use of taking that money and giving to the poor and the poor never coming to me and finally landing in the place of the rich in Hades? काय फायदा त्या गरीबाला ते सुगंधी द्रव्य विकून त्याचा पैसा करून तुम्ही पंचपक्वान्न खायला घातली आणि तो गरीब येशूकडे न येता नरकात गेला. Say, he wanted them to learn dependency. येशूंची इच्छा होती की यांना अवलंबून जगता आलं पाहिजे. In other words, let the poor come to me. म्हणजे दुसऱ्या शब्दात येशू म्हणतात गरिबांना माझ्याकडे येऊ दे, Come to me. माझ्याकडे या, I will give them life. मी त्यांना जीवन देईन पहिले I will make them rich through the gospel. आणि शुभवर्तमानात मी त्यांना धनवान करीन. Apart from the gospel, you can never become rich. शुभवर्तमानाशिवाय आपण धनवान होऊ शकत नाही. That's why feeding the poor is not the great idea. म्हणून बेटा गरिबांना खाऊ घालणं इज नॉट अ ग्रेट आयडिया. That doesn't mean you don't feed the poor. याचा अर्थ मी असं नाही म्हणत नाहीये की तुम्ही गरिबांना अन्न वाटप वगैरे करू नका, माझी गैरसमजूत करू नका. But the important matter is पण महत्वाचा मॅटर हा है गरीब को खिला रहा है ना, पहले उसको यीशु दे फिर उसको खाना खिला. ये it's सही like तरीका है. giving a man to eat fish, he will live for a हा, day. जसे एखाद्या माणसाला मासा दिला तो खाऊन तो एक दिवस जगेल. Teaching him to fish will make him to live a lifetime. त्याला मासेमारी करायला शिकून टाक ना, तो आयुष्यभर जगेल. That's why Jesus said, seek first the kingdom of God. म्हणून येशू म्हणाले सर्वात आधी देवाचं राज्य शोधा, And all these things will be added to you. बाकीच्या गोष्टी काय भर पडत राहिलो. Because if you give the man the kingdom, कारण माणसाला जर तुम्ही राज्य दिलं, you are already giving him the keys of prosperity. ऑलरेडी तुम्ही समृद्धीची चावी त्याला देताय, Say, है की नाही? amen. Amen. But if you give him prosperity पण त्याला आधी तुम्ही सगळी समृद्धीच दिली without the kingdom, त्या राज्याशिवायची, you have just handed him a curse तर तुम्ही त्याला शाप देताय which is wrapped in comfort. की जो सांत्वनात बांधलेला पॅक करून आलाय, तो शाप आहे ऍक्च्युली. Say, because riches alone is not enough. धनसंपत्ती केवळ पुरी पडत नाही बेटा. पैसा You need- लगता है you need लेकिन सिर्फ पैसा नहीं लगता है. Like Ahab was very rich, he was a king, जसा आहाब राजा होता, फार श्रीमंत होता, but his riches ruined him त्याच्या धनसंपत्तीनंच त्याचा नाश केला ना. because he didn't depend on God. कारण तो आहाब राजा देवावर अवलंबून राहिलाच नाही. Abram was rich, अब्राम धनवान होता but he didn't perish पण त्याचा नाश नाही झाला because he believed in God. कारण त्याने देवावर विश्वास ठेवला, अवलंबून राहिला सगळ्या पैशासकट. Two rich people. दोन धनवान माणसं बघा, पण अवस्था बघा. Amen. आहाब श्रीमंत, अब्राम पण श्रीमंत, एकाचा नाश एक समृद्ध. आमेन. हालेलुया. Blessed are you poor, for yours is the kingdom of God. What statements of Jesus. What depths in his thinking. येशूंच्या विचारधारेत किती गहनता आहे बघा, येशूंची विधानं बघा, येशूंची वाक्य बघा. People have misunderstood his statements. लोकांनी गैरसमजूत करून घेतली येशूंच्या विधानांची. They thought that blessed are the poor means every poor is going to be found in the kingdom of God. लोकांना असं वाटलं की गरीब म्हणजे आशीर्वादित, म्हणजे प्रत्येक गरीब माणूस आपल्याला स्वर्गात दिसणार, असं लोकांना वाटलं. He is saying dependency पण तो is म्हणतो the secret. अवलंबून राहणे देवावर. Amen. आमेन. So in that case, a poor man can depend on God. A rich man also should depend आणि on त्या God. केसमध्ये मग गरीब आणि श्रीमंत सगळ्यांनी देवावर अवलंबून राहायला हवंय. And 100% when a poor man depends on God, his poverty will be gone. आणि 100% गरीब माणूस देवावर अवलंबून राहिला तर त्याची गरिबी जाणारच आहे. Have you seen any beggar on the roadside saying, "In the name of Jesus, give me bread"? तुम्ही रस्त्याच्या कडेला कुठल्याही भिकाऱ्याला येशूंच्या नावात भीक मागताना कधी पाहिलंय? Have you ever heard anybody saying, ऐकलंय कधी की "In the येशूंच्या name of Jesus, give me 5 rupees"? येशूंच्या नावात मला भीक द्या, कोणी म्हटलंय कधी? No, when they turn to Jesus, जेव्हा ते येशूंकडे येतात, Matthew 6:33 starts working in मत्तय their lives. 6:33 त्यांच्यासाठी काम करू लागतं. Amen. हालेलुया. आमेन. आमेन. यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु
को मैं पहने हूँ मुझ में वो जिंदा है। यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है। यीशु को मैं पहने हूँ मुझ में वो जिंदा है। यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। Yes, Lord. कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। हालेलुया। यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है। यीशु को मैं पहने हूँ मुझ में वो जिंदा है। ओ यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है। यीशु को मैं पहने हूँ मुझ में वो जिंदा है। शैतान चालाक है, करता बवाल है। Yes. मजलूम यीशु से हो गया हार है। Yes. शैतान चालाक है, करता बवाल है। मजलूम यीशु से हो गया हार है। छू भी ना पाएगा अब कभी वो मुझे, Amen. ना डरा पाएगा अब कभी वो मुझे। छू भी ना पाएगा अब कभी वो मुझे, ना डरा पाएगा अब कभी वो मुझे। ये मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। Yes. कभी नहीं भूलना है। ये मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। हालेलुया। यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है। यीशु को मैं पहने हूँ मुझ में वो जिंदा है। वो यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है। यीशु को मैं पहने हूँ मुझ में वो जिंदा है। जितनी हुकूमतें यीशु के अधीन हैं, Amen. दुनिया की ताकतें यीशु के अधीन हैं। जितनी हुकूमतें यीशु के अधीन हैं, दुनिया की ताकतें यीशु के अधीन हैं। सारी बीमारियां यीशु के अधीन हैं। आत्मिक शक्तियां हालेलुया। सारे बीमारियां यीशु के अधीन है। आत्मिक शक्तियां यीशु के अधीन है। यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। हालेलुया। यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। हालेलुया। कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। Amen. यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है। यीशु को मैं पहने हूँ मुझ में वो जिंदा है। यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है। यीशु को मैं पहने हूँ मुझ में वो जिंदा है। यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है। यीशु को मैं पहने हूँ मुझ में वो जिंदा है। Thank you, यीशु मेरे साथ हालेलुया। Thank you, Jesus. आमेन. धन्यवाद येशू. Thank you, Lord. तुझे आभार. The Lord is telling you, प्रभू तुम्हाला सांगत आहे, be dependent on me. माझ्यावर अवलंबून राहा. You are still not dependent on me. तुम्ही अजूनही माझ्यावर अवलंबून राहत You नाहीये. are still not trusting on तुम्ही me. अजूनही माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. Depend on me, माझ्यावर अवलंबून राहा. and I'll bring great changes in your life. मी महान बदल तुमच्या जीवनात आणेन. Great changes. महान बदल आणेन. What your own hands cannot perform, जे तुझ्या स्वतःच्या हातांनी होणार नाही, my hands will perform. माझे हात करून दाखवतील. I can do राबा it. शंदो खराबा शंदरो. Is anything too hard for me, says the मला Lord. काही अवघड आहे का म्हणतो प्रभू. Trust on me, my माझ्यावर child. विश्वास ठेव माझ्या लेकरा. Remain focused on me. माझ्याकडे लक्ष लावून राहा. Lean on me. माझ्यावर अवलंबून राहा. Depend on me. माझा टेका घेऊन राहा. I will change your destiny. मी तुझ्या forever, आयुष्याची says दिशा the Lord. बदलेन.
कायमची. And remain humble all your life. आणि नेहमी आयुष्यभर नम्र राहा. See the language of David. दाविदाची भाषा बघ. Though seated on the throne, जरी सिंहासनावर होता तो, he said, तरी म्हणाला, this poor man cried out to the या Lord, गरीब माणसाने देवाला आरोळी केली and he delivered him. आणि त्याने मला सुटका दिली. This असं poor man, that poverty, हा that गरीब माणूस, attitude ते दारिद्र्य, ती वृत्ती that never left David. जी कधी दाविदाला सोडली नाही. Even in his riches, it did not leave him. त्याच्या धनसंपत्तीत पण त्याला ही गरिबी कधी सोडून नाही गेली. हृदयातली गरिबी. Look at King Ahab, आहाब राजा, rich in the eyes of the world, जगाच्या नजरेत श्रीमंत, rich in his own eyes, स्वतःच्या नजरेत श्रीमंत, but very poor in the eyes of God. पण देवाच्या नजरेत फार गरीब. When he died, जेव्हा तो मेला, his blood splashed, त्याचं रक्त सगळीकडे उडलं. and dogs licked his blood. कुत्र्यांनी त्याचं रक्त चाटलं. Look at Abraham, अब्राहम बघा, rich धनवान in the world, जगात, but पण in his own eyes, स्वतःच्या नजरेत he said, तो म्हणाला, I'm dust and ashes. मी धूळ आणि माती आहे. But in the eyes of God, पण देवाच्या नजरेत the richest man. सगळ्यात धनवान. Let us have the attitude of these great men of God, या देवाच्या महान सेवकांची वृत्ती आपल्यात असू दे. because that is the kind of attitude that pleases God. अशीच वृत्ती देवाला प्रसन्न करते. Father, देवप्पा, as David said, I'm not too proud, जसं दावीद म्हणाला, मी गर्विष्ठ नाहीये, I'm not haughty. मी उर्मट नाहीये. Yes, he said, तो म्हणालेला आहे, I'm not haughty. मी उर्मट नाहीये, मी चढेल नाही, माझी नजर चढेल नाही, नाही. माझं हृदय उर्मट नाही. Yes. Lived in a low profile attitude. अगदी अशा वृत्तीत जगला की मी देवाशिवाय कंगाल आहे. Yes. माझ्यातनं येशू काढलात ना, माझ्यासारखा गरीब नाही. Testify of him, त्याची साक्ष सांगा, of his goodness. त्याच्या चांगुलपणाविषयी बोला. You got promotion, say Jesus gave me promotion. तुम्हाला बढती मिळाली म्हणा, येशूंनी दिली. You got a house, say Jesus gave me this. घर मिळालं म्हणा, येशूंनी दिलं. Got a job, say Jesus gave me this job. नोकरी लागली म्हणा, येशूंनी दिली. I got money, पैसे मिळाले Jesus gave me. म्हणा, येशूंनी दिले. That is poverty, that is त्याला dependency. म्हणतात देवावर अवलंबून जगणे. हा खरा गरीब जो नम्र, लीन आणि दीन आहे. Thank you, Father. धन्यवाद देवा. God will exalt you. आणि देव तुम्हाला उन्नती दे. These are the kind of statements that pleases God, and He will exalt. अशा पद्धतीची विधानं देवाला प्रसन्न करतात आणि तो तुम्हाला उंच करेल. So I'm going to pray for you तर मी now. तुमच्यासाठी आता प्रार्थना करणार आहे. My God will lift you. माझा देव तुम्हाला उचलेल. He will change your status. तुमचं स्टेटस बदलेल. He will change your position. तुमची पद बदलेल. You change your posture, He will change your position. तुम्ही अंगभाषा बदला, नम्रता धारण करा, तो तुमची पद बदलेल. You change your attitude, He will change your location. वृत्ती बदला, तुझा पत्ता तो बदलेल. बिबी खरमा हंदुरुको शबा सरवा समहंद कुरुबा शिकी बाबा बाबा खरबा संदुको महंदी रबा खलबा संदुरो तो कोरो बाबा. Even after being established in the ministry, early morning I meet my God. आज माझ्या मिनिस्ट्रीमध्ये एवढी वर्ष मी स्थिर स्थावर असून सुद्धा रोज पहाटे उठून मी देवाला भेटायला धावतो. कारण मला माहित आहे त्याच्याशिवाय मी कंगाल आहे. Yes. Father, देव बाप्पा, bless my people this माझ्या evening. लोकांना आज सायंकाळी आशीर्वाद दे. Let your gracious hand be upon their तुझा lives. कृपाळू हात त्यांच्या जीवनावर असू दे. Heal them त्यांना आरोग्य दे in Jesus. येशूंच्या नावात. Bless them in Jesus. आशीर्वाद दे त्यांना येशूंच्या नावात. Change their position, बदल त्यांची पोझिशन. because their posture is changing from tonight. आज रात्रीपासून नम्रतेची अंगभाषा ते धारण करताय. So you have to change their position. तर तू त्यांची पद बदलायला पाहिजे. And I'm telling you, मी सांगतो ना, you're going to witness the great exaltation. महान उन्नतीचा अनुभव तुम्हाला येणार. He's going to take you from glory to glory. गौरवातून गौरवाकडे तो तुम्हाला नेणार. But promise Him,
पण त्याला वचन द्या No matter, Lord, how much you make me, की प्रभू तू मला किती मोठं how कर, much you lift me, तू किती मला उचल, you make me like Abraham अब्रामासारखं बनव, with riches of silver and gold. धनसंपत्ती गुरढोर सोनं चांदी दे, Yet तरी in my heart माझ्या हृदयात you will always hear, तुला नेहमी हेच ऐकू येईल I'm dust and ashes. की मी धूळ आणि माती आहे. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा, Thank you, Master. धन्यवाद. I believe you have blessed my people. माझा विश्वास आहे माझ्या लोकांना तू आशीर्वाद In दिलाय. Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Amen. Praise God. Please be Amen. seated. आमेन. देवाला धन्यवाद. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.